गोपाळ म्हणजे जसा अवतार. नाथ महाराजांनी भागवतामध्ये आपल्याला चिंतन सांगताना असं सांगितलं की या गोकुळातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या वेदातल्या श्रुती आहेत. नाथ महाराज गोपिकांबद्दल बोलताना असं म्हणतात, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, त्या परतल्या नेती नेती माझी सुख संगती न पवती. त्या भागवतातलं वचन आहे. भगवान सांगतात, अरे उद्धवा, या ज्या गोपिका आहेत ना, या गोपिका सामान्य नाहीत, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती, या वेदातल्या श्रुती आहेत. त्या श्रुतींना परमात्म्याचा सगुण विग्रहाचा आनंद कधी घेता आला नाही. श्रुती जेव्हा परमात्म्याबद्दल, वेद जेव्हा परमात्म्याबद्दल बोलतो, त्यावेळेला परमात्म्याचं नेती नेती म्हणूनच वर्णन वेदाने केलंय. परमात्म्याचं अतद्व्यावृत्तीनेच वर्णन वेदामध्ये होतं. परमात्म्याचं सगुण विग्रहाचं वर्णन वेद करत नाही. म्हणून श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. या श्रुती परमात्म्याचं न इति न इति, हा नाही हा नाही हा नाही हा नाही असं म्हणून अतद्व्यावृत्तीने वर्णन करतात. निषेधमुखानं परमात्म्याचं वर्णन करतात. जेव्हा विधिमुखानं वर्णन पूर्णत्वाला जात नाही, त्यावेळेला निषेधमुखानं वर्णनाचा आधार घ्यावा लागतो असं शास्त्र आहे. कारण त्या मानाने निषेध सोपा असतो. आपण जेव्हा एखाद्या आजारासाठी म्हणून एखाद्या वैद्याकडे जातो आजार निवृत्ती करता, तर आपला आजार कमी व्हावा, मग तो वैद्य आपली नाडी वगैरे तपासतो, आपल्याला काही औषध देतो. आयुर्वेदाच्या औषधामध्ये अनुपान सांभाळणं महत्वाचं असतं. त्याचं पथ्य पाणी सांभाळणं महत्वाचं असतं. मग आता साधारण हे औषध तुम्ही घ्या, मग याच्याकरता पथ्य काय पाळा असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा पथ्य शब्दाचा अर्थ काय होतो? पथ्य शब्दाचा अर्थ काय? पथ्य या शब्दाचा अर्थ काय खायचं आहे ते सांगणं हे पथ्य आहे. पण मनुष्य जे खायचं नाही त्याला पथ्य म्हणतो. कारण काय खायचं आहे हे सांगण्यापेक्षा काय खायचं नाही हे सांगणं जास्त सोपं जातं. मला डाळ चालते, मला कणिक चालते, मला तांदूळ चालतो, मला गोड चालतं, मला अमुक चालतं, मला तमुक चालतं, एवढं सगळं लांब सांगण्यापेक्षा मला तिखट चालत नाही सोपं आहे ना. मला तेल तूप चालत नाही हे सोपं आहे ना. कारण विधिमुखानं सांगण्यापेक्षा निषेध सांगणं सोपं आहे. त्यामुळे पथ्य हा शब्द विधी रूपानंच घ्यायचा असतो. तो सकारात्मक आहे, तो नकारात्मक नाही आहे. पथ्य शब्द आपल्याला काय चालतं याच्याकरता आहे, काय चालत नाही याच्याकरता पथ्य नाही. त्याला कुपथ्य म्हणतात. पथ्य वेगळं आणि कुपथ्य वेगळं, त्याला कुपथ्य म्हणतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ब्रह्मरस घेई काढा तेणे पिडा वारे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, पथ्य नाम विठोबाचे आणिक वाचे न सेवी. पथ्य काय? या भवरोगाचं औषध आम्ही तुम्हाला देतो, याच्याकरता पथ्य काय? पथ्य नाम विठोबाचे, विठोबाचं नाम एवढंच तुम्ही घ्यायचंय हे पथ्य झालं. आणि पथ्य म्हणजे काय घ्यायचं नाही असा जर अर्थ केला तर विठोबाचं नाम फक्त घ्यायचं नाही, बाकी सगळं घ्या असा अर्थ होईल, आणि तो चुकीचा अर्थ आहे. याच्याकरता पथ्य सांगताना मनुष्य आपल्याला काय चालत नाही हे सांगण्याचा जास्त प्रयत्न करतो, कारण निषेधमुखानं बोलणं सर्वसाधारणपणानं सोपं जात असतं. म्हणून वेद जेव्हा परमात्म्याबद्दल बोलतो तेव्हा परमात्मा असा, परमात्मा तसा, परमात्म्याचा अंग काही बोलता येत नाही. शब्दाची प्रवृत्ती परमात्म्यापर्यंत अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम असं परमात्म्याचं वर्णन उपनिषदाने केलंय. अशब्दम असं म्हणण्यामध्येच सगळं आलं. बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदानी प्रसिद्धू परी अमूर्ताचा विषदू आरिसानो, हे असं ज्ञानोबराने अनुभवामृतामध्ये म्हटलंय. विस्ताराचा विषय आता तो नाहीये.
परंतु वेद जेव्हा परमात्म्याचं वर्णन करतो त्यावेळेला त्याला निषेधमुखानं बोलावं लागतं. आणि प्रत्येक वेळेला देवाचं वर्णन करताना आपल्याला निषेधमुखानं बोलावं लागतं. हे जेव्हा त्या वेदाला, त्या श्रुतींना कळालं तेव्हा त्या श्रुती परमात्म्याकडे गेल्या आणि परमात्म्याला त्या श्रुतीने असं सांगितलं की देवा, प्रत्येक वेळेला तुमचं वर्णन आम्हाला निषेधमुखानं करावं लागतं आहे, मग आम्हाला तुमच्या सगुणाचा आनंद कधीच भोगता येणार नाही का? मग भगवंतांनी त्या श्रुतींना सांगितलं, तुम्हाला जर तसा आनंद भोगण्याची इच्छा असेल तर एक काम करा, मी जेव्हा गोकुळामध्ये कृष्ण रूपानं अवताराला येईन त्यावेळेला तुम्ही तिथे गोपिकांच्या रूपानं अवताराला या. त्या वेदातल्या सगळ्या श्रुती या गोकुळातल्या गोपिकांच्या रूपानं प्रकट झाल्या, असं वर्णन नाथ महाराजांनी केलं. त्या जाण भागवतांनी केलंय. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपामध्ये राहून नवे मत प्राप्ती, माझी प्राप्ती त्यांना होत नाही, त्या परतल्या न इति न इति, त्या न इति न इति म्हणून माघारी फिरल्या. वेद जाणो गेला पुढे मौनावला, गप्प बसावं लागलं, मागे फिरल्या त्या. माझी सुख संगती न पवती त्या. मग त्या सगळ्या श्रुती गोकुळातल्या गोपिकांच्या रूपानं प्रकट झाल्या आणि या ज्या गोपिका गोकुळामध्ये आल्या त्या गोकुळातल्या गोपिकांचे 3 प्रकार आहेत. त्याच्यातल्या कुणी सुना झाल्या, कुणी लेकी झाल्या आणि कुणी सासवा झाल्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. मग आता सून कोणती, सासू कोणती, लेक कोणती, याचा विचार पुष्कळ आहे, त्यात अडकायचं नाही आहे. मला बोलायचं ते त्याच्या पुढे थोडंसं. वेदातल्या कर्मपर श्रुती गोकुळामध्ये सुनांच्या रूपानं प्रकट झाल्या. गोकुळातल्या ज्ञानपर श्रुती, त्या वेदातल्या ज्ञानपर श्रुती गोकुळामध्ये लेकींच्या रूपानं प्रकट झाल्या आणि वेदातल्या भक्तिपर श्रुती गोकुळामध्ये सासवांच्या रूपानं प्रकट झाल्या. काही थोडासा बदल करू नये याचं चिंतन मांडता येतं, पण आता तो मुद्दा नाही. का असं का? कारण कर्म हे परतंत्र आहे आणि सून ही कायम परतंत्र असते. ज्ञान हे मोक्ष देण्याच्या बाबतीत जरी स्वतंत्र असलं तरी प्राप्त होण्याच्या बाबतीत गुरुच्या अंकित असतं. तशी लेक जोपर्यंत माहेरी आहे तोपर्यंत स्वतंत्र आहे, सासरी गेली की परतंत्र होते. आणि ज्या भक्तिपर श्रुती आहेत त्या सासवा झाल्या, कारण सासू कधीही परतंत्र नसते, ती कायम बरोबर आहे स्वतंत्र असते. ती स्वतंत्र आहे, तिला कोणाचा धाक नाही, तिच्यावर कोणाचं वर्चस्व नाही. ती म्हणेल तो नियम, ती उठेल ती पहाट. सासू पहाटे उठत नाही, सासू उठते त्याला पहाट म्हणतात. सुनेला मात्र पहाटे उठावं लागतं. त्यामुळे भक्ती कुणावर अवलंबून नाहीये. जशी सासू कोणावर अवलंबून नाही, स्वतंत्र आहे, तशी भक्ती स्वतंत्र आहे. ती ना ज्ञानावर अवलंबून आहे ना ती कर्मावर अवलंबून आहे, असं काही नाही आहे. चांगली कर्म करतो त्यालाच भक्ती करता येते असं काही नाही. अजामेळाची कर्म चांगली नव्हती तरी सुद्धा तो भक्त ठरलाय. ज्याला ब्रह्मज्ञान झालंय तोच भक्त आहे असंही काही नाही आहे. ज्याला काही कळत नव्हतं अशांना सुद्धा ब्रह्मज्ञानी भक्तीनं नामस्मरणानं होता आलं, हे वाल्या कोळ्याचं चरित्र आपल्याला सांगतं. ज्ञानावर कर्मावर भक्ती अवलंबून नाहीये, ती त्याच्या अंकित नाहीये. भक्तीचं वर्णन करताना भक्तिरसामृत सिंधुकारांनी भक्तीची एक व्याख्या केली. अन्याभिलाषितां शून्य ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमा असं म्हटलं. ज्ञान कर्मादि अनावृतम, ज्ञान आणि कर्मानी अनावृत असलेली भक्ती आहे, आवृत असलेली नाही. ज्ञान कर्मानी झाकली गेलेली नाहीये ती. ब्रह्मज्ञान आहे का नाही, आपण आपल्याकडे आहे का नाही, काही घेणं देणं नाही, पण भक्तीचं फळ मिळू शकतं. शिक्षण आहे का नाही, काही घेणं देणं नाही. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली,
काय होतं त्यांच्याकडे, पण भगवान त्यांच्या मुखातलं उच्चिष्ट घेत होते. एवढा अधिकार त्या गोपाळांचा. कुठल्या पाठशाळेत शिकले, कुठल्या गुरुकडे राहिले, कुठल्या विद्यापीठात डिग्री मिळवली, काही नव्हतं. शेणकाडी करणारे गोपाळ. पण भगवंताचे प्रिय भक्त ठरले ना. कशाच्या आधारावर? ज्ञानाच्या आधारावर नाही, कर्माच्या आधारावर नाही. ही भक्ती ज्ञान कर्माच्या पेक्षा पलीकडे स्वतंत्र आहे, अंकित नाहीये. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हणजे निष्काम कर्मानं अंतःकरण शुद्ध करून घेणं अपरिहार्य जीवा करता. तसं भक्तीच्या बाबतीत काही नाही, काही नाही. उदाहरणं देऊन वेळ घेत नाही. पण या सगळ्या श्रुती या गोकुळातल्या गोपिका झाल्या. माझा मुद्दा पुढे असा आहे की या ज्ञान कर्म आणि भक्ती या तिन्ही गोपिकांच्या अंतःकरणामध्ये कर्मपर श्रुती, ज्ञानपर श्रुती, भक्तीपर श्रुती ज्या लेकी सुना सासवा झाल्या होत्या, या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये काम आहे की नाही सांगा ना. कर्माच्या मागे हेतू नसेल तर कर्माची सिद्धी कशी होणार आहे? कर्माच्या ठिकाणी सुद्धा फलासक्ती असणं हा कामच आहे. ज्ञानाच्या मागे सुद्धा सर्वज्ञतेची अपेक्षा हा कामच आहे. भक्तीच्या ठिकाणी सुद्धा तो कामच आहे. आणि म्हणून मग भगवान त्या गोपिकांच्या घरी चोरी करायला गेल्याचं वर्णन आपल्याला तुकोबारांनी करून दिलं. पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. त्या गवळणीने एके दिवशी सकाळी उठून पाहिलं की आपल्या घरच्या दुधाण्या म्हणजे ज्याच्यामध्ये साठवून ठेवलं जातं, लोणी, दही, दूध वगैरे, साय वगैरे साठवून ठेवलं जाते, अशी जी दुधाणी आहे त्या सगळ्या दुधाण्या पालथ्या पडल्या होत्या. पहाती गवळणी, अनेकवचनी शब्द वापरला. पहाती गवळण नाही, पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी. मग सून पहिल्यांदा उठली, कारण सकाळी सगळ्यात लवकर उठते ती सून आहे. तिला सगळ्यात उशिरा झोपावं लागतं आणि सगळ्यात लवकर उठावं. मी जुन्या सुनांचं सांगतो. त्यामुळे ती सकाळी लवकर उठली आणि बघते तर आपल्या घरामध्ये चोरी झाली. आणि कशाची चोरी झाली तर आपली दुधाणी पालथी पडली. म्हणून तिने तिच्या नंदेला उठवलं. सासूला उठवायचं एकदम धाडस होत नाही, म्हणून तिने पहिल्यांदा नंदेला उठवलं. ती माहेर वाशिण होती, ती उठली. ती कशाला उठवलं ग वहिनी मला? हे बघ घरामध्ये चोरी झाली. ती जाऊन बघते तर तिची दुधाणी पालथी पडली होती. आणि म्हणून या दोघी मिळून त्या सासूकडे, त्या आईकडे गेल्या आणि त्याने सांगितलं, आव सासूबाई उठा, घरामध्ये चोरी झाली. मग ती सासू उठली, रागावली, कशाला मला उठवलं एवढ्या सकाळी सकाळी? तरी 9 वाजले होते. कशासाठी मला एवढ्या लवकर उठवलं? रात्रभर डोळ्याला डोळा नाही. अगदी आवडतं वाक्य प्रत्येक सासूचं, रात्रभर डोळ्याला डोळा नाही. सकाळी सकाळी कशाला? घरामध्ये चोरी झाली. चोरी झाली म्हणजे तुम्ही आहातच मुली अशा, भानच नसतं तुम्हाला. उघड्यावर सगळ्या वस्तू टाकता, चोरी होणार नाही तर काय होईल? काय झालं? म्हणे दुधाणे पालथ्या पडल्या. मग ती सासू म्हणाली, हे हाच वेडेपणा आहे, मूर्खपणा आहे, कळत नाही, याला अनुभव लागतो संसाराचा. माझी दुधाणी मी माझ्या कपाटात ठेवली आहे, त्याला कुलूप लावलंय आणि किल्ली माझ्या कमरेला. असं वागावं लागतं माणसाने. दाखवते कसं ठेवायचं. म्हणून तिने कमरेची किल्ली लावून ते कपाट उघडलं तर बंद कपाटात तिची दुधाणी पालथी पडली होती. आता हे काय आहे सगळं प्रकरण? ही एक लीला म्हणून आपल्याला जरी भगवंताची लीला म्हणून जर भगवंताबद्दल याच्यात प्रेम वाटत असलं तरी याचा काही तात्विक अर्थ बघावा लागेल की नाही. कर्माच्या मागे असं काय साठवलं जातं की भगवान त्याचा नाश करतात? त्याला पालथं टाकणं म्हणजे काय? पालथं टाकणं म्हणजे पूर्ण संपवणं. भांड, एखादी स्त्री जेव्हा एखादं भांड धुते, ती जर गृहिणी, खरी गृहिणी असेल ना, तर धुतलेलं भांड ती कधीही असं सरळ ठेवत नाही, ती पालथं टाकते. का टाकत असते?
पालथं टाकणं याचा अर्थ ज्या पाण्याने ते भांड धुतलं गेलेलं आहे ते पाणी पूर्ण निथळून जावं आतलं, हा उद्देश असतो ना त्याच्यातला. बरोबर आहे ना? तुम्ही सांगा, काही हरकत नाही. भांडी धुवायची सवय असेल की घरी? काय मदत बायकोला केली म्हणजे काय गुन्हा आहे काय? काय नाही, करावी. ती नाही का पोळ्या करायला आपल्याला मदत करत? पालथं टाकणं याचा अर्थ आतल्या पदार्थाचा निःशेष निराश होणं, पूर्ण पाणी निथळून जाणं. ते जर उलथं ठेवलं तर ते पाणी सगळं तळाला गोळा होतं आणि पुन्हा खाली पाणी साचलेलं राहतच. ते राहू नये याच्याकरता ते पालथं टाकलं जातं. मग कर्मपर श्रुती जी सून आहे तिच्या ठिकाणी अशी कोणती कामना आहे की जिचा पालथं टाकून भगवंताला पूर्ण निःशेष करावा वाटतो, निराश करावा वाटतो? ज्ञानाच्या मागे असं काय लपलेलं असतं, काय साठवलं जातं की ज्याचा पूर्ण निराश पालथं टाकून भगवंताला करावा वाटतो? भक्तीच्या मध्ये असं काय साठवलेलं जातं भक्तीच्या मागे की ज्याचा निराश करण्याची इच्छा भगवंताला होते? हा विचार जर आपण केला तर या गोपिकांच्या अंतःकरणातला काम निवृत्त करणं म्हणजे काय आहे याचा खुलासा आपल्याला होतो. कर्माच्या मागे साठवलं जातं ते प्रारब्ध असतं, ज्ञानाच्या मागे साठवला जातो तो अहंकार असतो, आणि भक्तीच्या मागे साठवला जातो तो भेद असतो. भेदातल्या भक्तीकडे सगळे प्रवृत्त होतात आणि भेद, अहंकार आणि प्रारब्ध हे भक्ताच्या ठिकाणी परमात्मा कसंच करून राहू देत नाही. त्यामुळे कर्माची दुधाणी पालथी पडणं, सुनेची दुधाणी पालथी पडणं म्हणजे प्रारब्ध पूर्ण संपवून टाकणं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये चिंतन केलं. ती दुधाणी पालथी पडणं म्हणजे काय? म्हणजे परमात्मा आपल्या भक्ताच्या जीवनातला प्रारब्ध शेष ठेवत नाही. ज्ञानाच्या मागे जमा होणारा अहंकारही तो ठेवत नाही, कारण ज्ञान आलं की त्याच्या मागोमाग अहंकार येतो. इतकंच नाही, अजून थोडंसं तत्वदृष्टीने जर आपण बघितलं तर ज्ञानाची दुधाणी पालथी पडणं म्हणजे ज्ञान लेशही संपून जाणं वेदांत दृष्टीने. आता हे थोडंसं वेदांताचं किचकट प्रकरण आहे. ज्या ज्ञानानं आमचं अज्ञान निवृत्त होतं ते अज्ञान जाण्याच्याच योग्यतेचं असतं, याच्याबद्दल दुमत नाहीये. मग अज्ञान जातं कशाने? ज्ञानाने. मग ज्या ज्ञानाने ते अज्ञान जातं ते अज्ञान घालवणारं ज्ञान जर शिल्लक राहिलं तर ते ज्ञान सुद्धा अज्ञान निर्माण करतं. आता हे पटेल न पटेल, समजेल न समजेल मला माहिती नाही. अज्ञानाची निवृत्ती वेदांतामध्ये त्याला एक चांगला दृष्टांत दिला जातो. शेतकरी शेतावर पहाटे शेतावर जाताना पहाटेच्या अंधारामध्ये त्याला रस्त्यावर दिसत नाही, एखादा काटा त्याच्या पायात घुसतो. गडबड असते म्हणून हाताने तो काटा शेतकरी काढून टाकतो. तो काटा निघून जातो, पण त्या काट्याची जी अणी असते, जे टोक असतं ते पायामध्ये राहून जातं. मग तो दिवसभर पाण्यामध्ये राहतो, काम करतो, ते पाणी त्या पायामध्ये जातं, मग ते ठसठसायला लागतं. मग दुपारीच्या वेळेला आपलं शिदोरी सोडून झाडाखाली एकदा जेवायला बसला की त्याला त्याची जाणीव होते, कामामध्ये कळत नाही आपला पाय ठसठसतोय. थोडासा शांत बसला, शिदोरी ती खायला लागला, त्याच्याबरोबरची भाकरी खायला लागला की त्याला कळतं की हे पाय ठसठसायला लागला. मग काय झालं असेल, का पाय दुखतोय, काय दुखतोय? आणि मग त्याच्या लक्षात येतं, अरे ते सकाळी काटा गेला होता पायामध्ये, आपण हाताने काढून टाकला, बहुतेक त्याचं टोक राहिलं. मग काय करावं? आता जा डॉक्टरकडे, करा ऑपरेशन. शेतकऱ्याला एवढा वेळ नसतो. मग तो काय करतो? ज्या झाडाखाली बसलेला असतो त्याच झाडाचा दुसरा एक मोठा काटा घेतो, त्या काट्यानं काटा काढतो. काट्यानं काटा काढणं हे तेव्हापासून रूढ आहे.
तो त्या झाडाचा पहिला एक मोठा काटा घेतो, त्या काट्यानं हा छोटा काटा काढून टाकतो आणि छोटा काटा काढून टाकला म्हणून मोठ्या काट्याचा उपकार आपल्यावर आहे म्हणून मोठा काटा घरी जाऊन मखमली डबीमध्ये ठेवतो. करतो का असं? नाही. तो काय करतो, ज्या काट्याने छोटा काटा निघून गेला तो मोठा काटाही टाकून द्यावा लागत असतो. तसं ज्या ज्ञानानं अज्ञान निवृत्त होतं ते अज्ञान निवृत्त करणारं ज्ञानही टाकावं लागतं, कारण त्या ज्ञानाचा लेश राहिला तर ते ज्ञान अहंकार निर्माण करतं. आणि याच्याकरता म्हणून त्या ज्ञानाचा लेशही राहू नये. ज्ञान लेश सुद्धा घातक आहे म्हणून तो लेशही राहू नये याच्याकरता ज्ञानाची दुधाणी पालखी टाकावी लागते. भक्तीची सासूची जरी असली तरी ती दुधाणी पालखी टाकावी लागते, कारण तिथेही काही शेष राहण्याची शक्यता असते. याच्याकरता आता हे काय आहे सगळं, तर त्या भक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या द्वैताचा निराश करणं, ज्ञानाच्या ठिकाणी असणाऱ्या अहंकाराचा निराश करणं किंवा कर्माच्या ठिकाणी असणाऱ्या प्रारब्धाचा निराश करणं, हे काय आहे? हे सगळ्या कामाच्या निवृत्तीचे प्रकार आहेत. आणि गोपिकांच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीचा जो काम भिन्न भिन्न पद्धतीनं भिन्न भिन्न रूपानं वास्तव्य करत होता, त्या त्या कामाला अंग प्रत्यंगाच्या ठिकाणी त्या कामाने आश्रय केलेला होता. त्या सर्वच्या सर्व कामाचा निराश करण्याकरता भगवंतांनी रासक्रीडा केली. त्या रासक्रीडेतून भगवंतांनी पहिल्यांदा गोपिकांचं कामोद्दीपन केलं, कामाचं उद्दीपन केलं. आणि हा रास भगवंतांनी केला. काल आपण त्याचा थोडासा विचार करून आलेलो आहोत. एक वेगळी भूमिका म्हणून आज थोडासा एक वेगळा विचार आपल्या समोर ठेवला. याच्यामध्ये हा जो रास भगवंताने केला, काल आपण बोलत होतो रास म्हणजे काय आहे? रास नृत्य आहे. रास शब्द रस शब्दावरून होतो. संस्कृतामध्ये काही शब्दाचे अभेद अक्षराचे अभेद सांगितले, काही शब्दाचे अभेद सांगितले, काही सूत्र आहेत त्याची. पाणिनी सूत्र जर आपण बघितली तर डलयोर अभेदहा असं एक सूत्र आहे आणि त्याच्या बरोबरीनं रलयोर अभेदहा असं एक सूत्र आहे. ड आणि ल याचा अभेद होत असतो बऱ्याच वेळेला. डच्या ऐवजी ल वापरणं आणि लच्या ऐवजी ड वापरणं हे संस्कृतामध्ये या सूत्रानुसार चालतं. डलयोर अभेदहा आणि रलयोर अभेदहा, र आणि ल यांचा सुद्धा अभेद चालतो, सूत्र आहे. आता रलयोर अभेदहा, रास शब्दामध्ये र आणि रच्या जागी ल चालतो असा जर विचार केला तर रास शब्दाचा अर्थ होतो लास आणि लास शब्दाचा अर्थ आहे नृत्य. रास म्हणजेच नृत्य अशी एक त्याची सिद्धी आहे. रास म्हणजे लास आणि लास म्हणजे नृत्य. ज्ञानेश्वरीत आहे नाव. सतराव्या का 14व्या अध्यायाच्या नमनात आता एकदम उपस्थित नाही. वामांगीचा लास्य विलासू तो हा जगद्रूप आभासू तांडव विसे कळासी दाविसी तू असं म्हटलंय. तिथं लास्य विलास, लास्य काय? रास्य विलास म्हणजेच रास विलास. रास म्हणजेच लास आणि रास म्हणजेच लास आणि लास म्हणजेच नृत्य असेल तर रास शब्दाचा अर्थ आहे नृत्य असा एक अर्थ त्याचा कळतो. काय आहे रास? रास शब्द रस शब्दापासून सिद्ध होतो. आपण काल बोललो. रस म्हणजे काय? त्या त्या पदार्थाचं त्या पदार्थामधून काढलेलं आपण आंब्याचा रस असं म्हणतो. म्हणजे काय? आंबा पिळून त्याचा रस काढला जातो. रसाची एकरूपता मी आपल्याला उदाहरणाने सांगतो.
त्या त्या पदार्थामधलं जे तत्व असतं त्याला रस असं म्हणतात. लिंबाचा रस, आंब्याचा रस असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो रस काढून घेतल्यानंतर बाकीचं काय करतात? फेकून देतात. म्हणजे रस काढून घेतल्यानंतर ते सगळं टाकून देण्याच्या लायकीचं राहतं. लिंबाचा रस काढून घेतल्यानंतर त्याचं साल काय करतात? ते लिंबू काय करतात? रस पूर्ण काढून घेतल्यानंतर आता तो पूर्णच्या पूर्ण काढावा लागतो. थोडा राहिला तरी ठेवला जातो. फ्रीजच्या कपाटात, फ्रीजमध्ये ठेव, इकडं ठेव, तिकडं ठेव, बायका करतात. थोडं लिंबू पिळायचं, थोडं ठेवायचं, पूर्ण पिळून होतं. ते पूर्ण पिळून म्हणजे पूर्ण 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 पिळून. शेवटी म्हणजे काही बायका तर लिंबाचा रस काढताना मी बघितले, शेवटी ते लिंबू त्यांना प्रार्थना करतं, झालं माझ्यातलं सगळं, मला सोडा, आता तुम्ही कृपा करा. इतकं पिळून घेतात त्या. आणि पिळून जेव्हा त्याच्यातला पूर्ण रस काढून घेतला जातो त्यावेळेला ते लिंबू फेकून दिलं जातं. म्हणजे ज्याच्या विना जीवन हे टाकून देण्याच्या लायकीचं असतं त्याला रस असं म्हणतात. सरळ अर्थ आपण बघा, ज्याच्या विना जीवन हे फेकून देण्याच्या लायकीचं, टाकून देण्याच्या लायकीचं, त्यक्त असं होऊन जातं त्याला रस असं म्हणतात. आता हा रस आहे आणि हा रस काय आहे? या जगतामधल्या प्रत्येक पदार्थामध्ये जो रस आहे तो रस म्हणजे त्या त्या पदार्थाचं आत्मतत्व आहे. कारण ते काढून टाकलं, शरीरातलं आत्मतत्व गेलं. शरीर जाळून टाका, शरीर पुरून टाका, शरीर फेकून द्या, काही उपयोग नाही. प्राणाविना असणारं शरीर काय कामाचं आहे? देह चांगला आहे, गोरागोमटा आहे, ज्ञानोबरांनी दिलेलं उदाहरण, सगळं चांगलं आहे, उत्तम आहे, सौंदर्य संपन्न देह आहे, पण एकच अडचण आहे, त्याच्यामध्ये प्राण नाही आहे. आणि मग करायचं काय? बाकी सगळं आहे पण थोडंसं नसलं तरी ते. एका माणसाने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली की मला माझ्या घरी सगळी कामं करणारा नोकर पाहिजे. पगार तो म्हणेल तो ₹1,00,000 त्याने मागू देत, मी ₹1,00,000 महिना पगार द्यायला तयार आहे नोकराला, पण त्याला सगळी कामं आली पाहिजे. त्याला घर झाडता आलं पाहिजे, पुसता आलं पाहिजे, त्याला गाडी चालवता आली पाहिजे, त्याला बाजारहाट करता आला पाहिजे, त्याला हिशोब ठेवता आला पाहिजे, त्याला मुलांना शिकवता आलं पाहिजे, त्याला स्वयंपाक आला पाहिजे, त्याला जमा खर्च मांडता आले पाहिजे. सगळ्या गुणांनी युक्त असणारा नोकर पाहिजे. पगार तो म्हणेल तेवढा. तो जर म्हणाला एवढ्या कामाकरता ₹5,00,000 पगार द्या, मी द्यायला तयार. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली. जाहिरात दिल्यानंतर अनेक लोक आले. तुम्हाला काय येतं? मला हे येतं, गाडी चालवता येते, हे करता येतं, ते करता येतं, स्वयंपाक येतो, नाही तेवढं नाही येत, मग नको. तुम्हाला बाजारहाट करता येतो, अमुक येतं, गाडी चालवता नाही येत, मग नको. हे येत, कुणाला काही येतं, कुणाला काही येतं, कुणाला सगळ्यांना सगळं येतं असं होत नाही हो. सर्वन्न जानाति सर्वज्ञ नास्ति कश्चन एकत्र परिनिष्ठा अस्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित. महाभारतामध्ये एक वचन आहे ऋतुपर्णाच्या मुखात नलराजाच्या संबंधाने. सर्वन्न जानाति सर्वज्ञ नास्ति कश्चन. सगळ्याच ज्ञानाच्या निष्ठा एकत्रित याव्यात असा पुरुष क्वचित आहे. न एकत्र परिनिष्ठा असते ज्ञानस्य पुरुषे क्वचित एखाद्याच्या ठिकाणी. पण सगळ्यांना सगळं येतं असं मग कुणाला काही यायचं, कुणाला काही नाही, कुणाला काही नाही, कुणाला लिहिता वाचता यायचं नाही, स्वयंपाक चांगला यायचा, कुणाला बाकी सगळं यायचं पण गाडी चालवता यायची नाही, कुणाला बाकी सगळं यायचं पण मुलांची शिकवणी घेता यायची नाही, कुणाला बाजारहाट जमायचा नाही, काही नाही, नको. शेवटी एक नोकर आला. तो म्हणाला तुम्ही जी यादी दिली त्या यादीतलं मला सगळं येतं, सगळं येतं. गाडी चालवता येते, बाजारहाट येतो, जमा खर्च मांडता येतो, घरामध्ये इस्त्री वगैरे करता येते, घर झाडणं येतं, स्वयंपाक येतो, उत्तम येतो, मुलांची शिकवणी घेता येईल, हे करता येईल, बागेतलं काम करता येईल, शेतावर जाऊन शेतातलं कळेल, बाजारहाट करता येईल.
मालकाला बरं वाटलं. तो म्हणाला, मनासारखा नोकर मिळाला, तो म्हणेल तेवढा पगार माझ्याकडून मान्य. सगळं ठरलं. त्यांनी सांगितलं मी महिना 5 लाख रुपये घेईन, मान्य. सगळी कामं करणार. सगळं ठरलं आणि शेवटी त्या मालकाने नोकराला असं त्या विचारलं, अहो तुम्हाला सगळंच येतं असं म्हणता, सगळंच तुम्हाला येतं असं म्हणता, सगळं येतं? सगळं येतं. सगळे गुण. मालकाने विचारलं, माणूस म्हटल्यानंतर सगळे गुण आहेत तर दोष नाही असं होणार नाही. तुमच्यामध्ये काही दोषही असेल ना? म्हणलं आहे ना, मी कुठे नाकारणार. त्याने विचारलं काय दोष आहे? तो म्हणला मी खोटं फार बोलतो. आणि मग हे आधी जे सगळे सांगितलं त्याचं काय करायचं? बाकी सगळं आहे पण जे एक नाही ते जर त्याच्यातलं स्वारस्य असेल तर त्या विना मांडलेलं सगळं निरस ठरतं ना. रसाची उपयुक्तता ही कशी आहे हे आपण लक्षात घ्या ना. रस म्हणजे काय आहे? म्हणून उपनिषदांनी रसालाच परमात्मा म्हटलंय. कारण ज्या पदार्थातलं परमात्मा तत्व काढून टाकलं तो पदार्थ कसा राहील? परमात्मा सगळ्या विश्वामध्ये व्यापून आहे असं जेव्हा आपण म्हणतो, पदार्थाच्या आतही तो परमात्मा आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ते तत्व काढून टाकलं तर त्याला पदार्थ म्हणण्याची योग्यता तरी कशी राहील? म्हणून उपनिषदाने सांगितलं रसो वै सहा. तो परमात्मा हाच रस आहे. का बाबा? आता रसाचा दुसरा विचार, त्याची दुसरी बाजू आपण ऐका. ज्याच्या विना पदार्थ त्यक्त भूमिकेमध्ये जातो तो रस आहे. हे जसं आहे तसं रसाचा दुसरा एक अर्थ आपल्याला सकारात्मक भूमिकेतून करता येतो. ज्याच्या प्राप्तीमध्ये जीवाला आनंद आहे त्याला रस असं म्हणतात. ज्याच्या प्राप्तीत आनंद आहे. आम्हाला नुसती साल आणि नुसती पोय दिली तर आनंद होईल का पिकलेला आंबा दिला तर आनंद होईल? विचार करा ना. ज्याच्यातला रस काढून टाकलेला आहे अशी नुसती पोय आणि साल हे जर आम्हाला दिलं तर आम्ही म्हणू का आज 5 डझन आंबे आणले म्हणू का आम्ही? नाही. त्याच्या बरोबरीनं रस लागतो. आम्हाला कोळी आणि सालीमध्ये आनंद मिळत नाही. आम्हाला आनंद मिळतो तो त्या रसात मिळतो. ज्याच्या प्राप्तीत आनंद असतो त्याला रस म्हणतात. ही रसाची दुसरी भूमिका आहे. आपण सकारात्मक नकारात्मक अन्वय व्यतिरेकी कशाही दृष्टीने बघा. रस हेवायम लब्ध्वा आनंदी भवती. उपनिषदाने पुढे चिंतन केलं. ज्याच्या प्राप्तीत आनंद आहे तो रस आहे. ज्याच्या विना पदार्थाचा त्याग करावा लागतो त्याला रस म्हणतात. तो मिळाला बस, बाकी ठीक आहे पण रस पाहिजे त्याच्यातला. आणि सर्व पदार्थाच्या अंतर्यामी एक परमात्मा आहे म्हणूनच तो रस आहे. आता हे थोडंसं तत्वदृष्टीने पण मला माहिती नाही मी कितपत पटवून देऊ शकेन, पण आमचे गुरुजी दृष्टांत द्यायचे. 1 डझन आंबे आणले. एका डझनामध्ये इकडं किती येतात? 12 आहेत. आमच्याकडे तेवढेच आहेत 12. 1 डझन म्हणजे 12 बरोबर. आता 12 आंबे आणले तर आंबे 12 आहेत की नाही? आंबे 12 झाले. पण 12 आंब्याचा रस केला तर ते 12 रस होतात का 1 रस होतो? लक्षात आलं का आपल्या? पदार्थ 12 असू शकतात पण पदार्थातला रस जर 1 असेल तर त्या एकालाच रस म्हणतात आणि 1 म्हणजे परमात्मा. एक उदाहरण बघा आपण. 12 आंबे वेगळे मान्य. या आंब्याचा त्याची जाती वेगळी असू द्या. हापूस असेल, पायरी असेल, अमुक असेल, तमुक असेल, काही असेल. पण 12 आंब्याचा जेव्हा रस काढला जातो त्यावेळेला मी 12 रस काढले असं कोणी म्हणत नाही. रस किती होतो? तो एकच होत असतो. रस 1, रस 12 नाही, पदार्थ 12. तसे तुम्ही आम्ही वेगळे असू. कोणी उंच असेल, कोणी बुटका असेल, कोणी काळा असेल, कोणी गोरा असेल, कोणी श्रीमंत असेल, कोणी गरीब असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, बाल असेल, वृद्ध असेल, तरुण असेल, प्रौढ असेल.
पण या सगळ्यांच्या आत असणारा रस तो मात्र एक आहे, तो आत्मा, ते परब्रह्म, ते परब्रह्म. म्हणून रसो वै सहा रस येवायम लब्ध्वा आनंदी भवती. आणि भक्तिशास्त्र म्हणतात तो जो रस आहे, रस एव रासः, रस म्हणजेच रास आहे. मग रस जर परमात्मा असेल तर रास म्हणजेही परमात्मा. मग रास शब्दाचा अर्थ काय? रसानाम समूहो रासः. या रसांचा जो समूह आहे त्याला रास असं म्हटलं जातं. आता या रास क्रीडेमध्ये या सगळ्या रसांचा समूह सांगितला गेला. रस किती? आपल्याकडे रसाचा विचार करत असताना रती, हास्य, शोक, आपल्याकडे 3 भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये रसाचा विचार करताना असं सूत्र दिलंय, तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रस निष्पत्ती, असं एक सूत्र नाट्यशास्त्रामध्ये येतं. तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात, विभाव अनुभाव व्यभिचारी भाव यांचा संयोग, व्यभिचारी भावाला संचारी भाव म्हणतात. या रसांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याच्यातून रसाची उत्पत्ती होते. भावाच्या संयोगातून रस निष्पत्ती होत असते. मग या भावातलं जे मूळ असतं त्याला स्थायी भाव असं म्हणतात. त्या स्थायी भावाला जे आस्वाद्य बनवतात त्याला विभाव असं म्हणतात. विभावाने स्थायी भाव आस्वाद्य झाल्यानंतर त्याचं जे आस्वादन केलं जातं त्याला अनुभव असं म्हणतात. हे सगळं प्रकरण नाट्यशास्त्रातलं आहे. आपल्याकडचं नाट्यशास्त्र फार प्रगल्भ आहे. जाऊ द्या, सगळं सांगण्यात तात्पर्य नाही, पण आपल्याकडे रस मानले जातात. रसांचा राजा म्हणून मानला जातो बऱ्याच वेळेला साहित्यशास्त्रामध्ये तो शृंगार. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स आणि अद्भुत असे रस मानले जातात. आणि शांत रस नावाचा 9वा रसही मानला जातो, जो ज्ञानोबारायांनी मानलाय, जो काव्य प्रकाशामध्ये मम्मटांनी मानलाय. पण मम्मटांच्या आधी अनेक साहित्यकार हे शांत रसाला रस म्हणायला तयार नाहीत. पण भरत मुनींनी शांत रसाचा विचार केलेला आहे. विस्तार करायचं कारण नाही, तो प्रतिपाद्य विषयही नाही. आता ज्ञानोबारायांनी नवरसा भरवी सागरू करवी उचित रत्नांची आगरू भावार्थाची गिरीवरून निपजवी माये नवरसी भरवी सागरू असं म्हटलंय. माझ्या ग्रंथामध्ये 9ही रस यावेत. मग हे सगळेच्या सगळे रस ज्ञानेश्वरीमध्ये आले, तो विषय स्वतंत्र. तसं या सगळ्या रसांचा समूह. आता याचे प्रत्येकाचे काही स्थायी भाव आहेत. शृंगाराचा स्थायी भाव आहे रती, हास्य रसाचा स्थायी भाव आहे हास्य, करुण रसाचा स्थायी भाव आहे शोक, कारण शोक निर्माण झाल्याशिवाय कारुण्य निर्माण होत नाही. रौद्र रसाचा स्थायी भाव आहे क्रोध. हे असतातच, मनात असतोच तो क्रोध. त्याला रौद्र रूपानं तो ज्या वेळेला अभिव्यक्त होतो त्याच्याकरता मग विभाव लागतो. मुळात असणाऱ्या क्रोधाला ज्या वेळेला आस्वाद्यता येते ती विभावामुळे जर येत असेल तर त्या विभाव अनुभवामुळे त्याला रौद्र अशी रसनिष्पत्ती विभाव अनुभव आणि संचारी भावातून होते. साहित्याचा नाट्यशास्त्राचा विचार आहे, त्याच्या मागे पुष्कळ विचार आहे. त्या विभावामध्ये 2 प्रकार असतात. एक आलंबन विभाव असतो आणि दुसरा उद्दीपन विभाव असतो. रसानाम समूह रासः आपला मुद्दा आहे. रौद्र रसाचा स्थायी भाव आहे क्रोध, वीर रसाचा स्थायी भाव आहे उत्साह, भयानक रसाचा स्थायी भाव आहे भीती, बिभत्स रसाचा स्थायी भाव आहे जुगुप्सा आणि अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे विस्मय आणि शांत रसाचा स्थायी भाव आहे वैराग्य, निर्वेद ज्याला म्हटलं जातं.
हे प्रत्येक रसाचा एक एक स्थायी भाव आहे. या स्थायी भावाला जेव्हा रसरूप बनवावं लागतं तेव्हा या 3 भावांची मदत घ्यावी लागते. विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव. आता भगवंतानी बासरी वाजवली आणि गोपिकांना आकर्षित केलं. त्यावेळेला आपल्या हातातलं काम टाकून जेव्हा गोपिका निघाल्या, गोपिका ज्या वेळेला निघाल्या त्यावेळेला त्या भगवंतापर्यंत येऊन पोहोचल्या. भगवंताचा त्यांच्या बरोबर संवाद झाला. भगवंतानी रासक्रीडा केली. या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळेच्या सगळे रस उपस्थित आहेत. आता हे रसानाम समूह असं म्हटलंय ना, त्याच्याकरता म्हणून बोलतोय. कितपत त्याचा विस्तार मला करता येईल वेळेच्या मर्यादेमध्ये मला आता सांगता येणार नाही, तथापि थोडस बोलतो. भगवंतानी बासरी वाजवली, ती कानावर पडली. पडल्यानंतर पहिला रस सांगितला तो शृंगार रस आहे. आपल्याला रासक्रीडेमध्ये शृंगाराचं प्राधान्य आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. ते कसं आहे, काय आहे, विस्तारानं सांगण्याचा विषय नाही आहे. शृंगाराला फार प्राधान्य दिलंय साहित्यशास्त्रकारांनी, पण ज्ञानोबारांनी शृंगारापेक्षा शांत रसाला प्राधान्य दिलं. शृंगाराच्या माथा पाय ठेवी म्हटले शांत रसाला ज्ञानोबारांनी. शृंगाराच्या डोक्यावर पाय ठेवणारा शांत रस आहे. स्वाभाविक आहे, वाङ्मयाची निर्मिती करणारा निर्माता साहित्यिक हा कोणत्या भूमिकेतून साहित्याची निर्मिती कुठल्या कथानकाला समोर ठेवून करतो याच्यावरून त्या ग्रंथामध्ये त्याच्या निर्मितीमध्ये कोणत्या रसाचं प्राबल्य असावं हे आपोआप ठरलं जातं. त्याच्यात फार विचार करण्याचं कारण नाही आहे. पण अशा अनेक गोष्टी आहेत. कालिदासासारख्या मोठ्या कवीला, साहित्यिकाला, विद्वानाला सुद्धा शृंगाराची उत्पत्ती करणं याच्यात पुरुषार्थ वाटतो. सगळ्यांना शृंगार आवडतो अशातला भाग नाही आहे, पण अनेकांना, बहुतेक साहित्यिक शृंगाराला प्राधान्य देतात. बहुभूतीसारखा एखादा उत्तर रामचरित्र लिहिणारा, सांगणारे एखादे बहुभूती असतात, ते करुण रसाला, रामायणावर ना मग करुण, एको रसहा करुण एव, बहुभूतीने आपल्याला उत्तर रामचरितामध्ये सांगितलंय. एको रसा, एकच रस आहे तो म्हणजे करुण रस. काही जण म्हणतात एकच रस आहे तो म्हणजे वीर रस. प्रत्येकाचं जसं जसं असेल तसं. भगवंतानी बासरी वाजवली, गोपिकांना बोलवून घेतलं. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. हा शृंगार रस आहे. हा शृंगार रस आहे. शृंगारानंतर येतो तो हास्य रस आहे. भगवंतानी जेव्हा बासरी वाजवली त्यावेळेला गोपिका भिन्न भिन्न कामामध्ये होत्या. आता मी काल म्हटलं होतं याच्याबद्दल आपण बोलू म्हणून, पण विस्तार करणं आता शक्य नाही. काही गोपिका आपल्या पतीला वाढत होत्या, काही गोपिका बालकांना स्तनपान करवित होत्या, काही गोपिका गायींच्या धारा काढत होत्या, काही गोपिका विरजण लावत होत्या, काही गोपिका अन्न शिजवत होत्या, काही गोपिका काही कामाची तयारी करत होत्या, काही गोपिका वस्त्र धारण करत होत्या, काही गोपिका रात्र झालेली असल्यामुळे पती करता म्हणून शृंगार करत होत्या. या सगळ्या गोपिकांच्या कानावर भगवंताच्या बासरीचा स्वर पडला आणि ज्या क्षणी बासरीचा स्वर पडला त्यावेळेला त्या गोपिका आपल्या हातातलं काम जसं आहे तसं टाकून निघाल्या. ज्या गोपिका स्वयंपाक करत होत्या त्या गोपिकांना ते करपलं का शिजलं याचं भानच राहिलं नाही. त्या तशाच निघाल्या. ते पातेलं चुलीवर तसंच होतं. दूध तापवणाऱ्या गोपिका ते उकळून येणारं वर येणारं दूध ते उतू चाललं होतं, ते तसंच सोडून निघाल्या. काही गोपिका सासू सासऱ्यांची सेवा करत होत्या, त्या तशाच सोडून निघाल्या. काही गोपिका वस्त्र धारण करत होत्या, त्या अर्धवट वस्त्र नेसून तशाच निघाल्या. कशाचं भान नाही अंगावर. काय कुठलं वस्त्र आपण धारण केलंय, कुठलं धारण करायचं राहिलेलं आहे, काही 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 त्यांच्या अंतःकरणामध्ये त्याची चिंता नव्हती, त्याचा विचार नव्हता, त्याची जाणीव नव्हती.
काही गोपिका बालकांना स्तनपान करत होत्या. त्या अर्धवट स्तनपान करणाऱ्या त्या बालकाला तसंच जमिनीवर टाकलं आणि तशाच निघाल्या. निदान स्तनपान झालंय म्हणून अंगावर वस्त्र घेऊन तरी जावं याचंही भान त्या गोपिकांना राहिलं नाही. काही गोपिका रात्र झाली म्हणून पती करता शृंगार करत होत्या. त्यांनी एका डोळ्यात काजळ घातलं होतं आणि तेवढ्यात बासरीचा स्वर आला. दुसरा डोळा तसाच घेऊन त्या निघाल्या. टीकाकारांनी वर्णन केली आहे. त्यांनी ओठाला लाली लावली होती, त्याच्यातल्या खालच्या ओठाला लाली लावली. त्या लालीला अलीकडे काहीतरी इंग्रजीमध्ये शब्द आहे, तर ते लावलं होतं. आणि वरच्या ओठाला लाली लावायची राहिली होती म्हणून खालचा ओठ लाल होता आणि वरचा काळा तसाच होता. त्या तशाच आल्या. याच्याने हसू आलं ना, हा हास्यरस तिथे उपस्थित झाला. असं आहे भगवंताच्या बाबतीमध्ये बोलताना उपनिषदाने रसो वै सहा असं म्हटलंय. तो सगळ्या रसांचा रस आहे. सगळ्या रसाचा रस म्हणजे परमात्मा. एका महात्म्याने याचं चिंतन करताना असं सांगितलं की जेव्हा भगवान रासक्रीडा करायला लागले त्यावेळेला या रसांना सुद्धा असं वाटलं की आपणही तिथं उपस्थित राहिलं पाहिजे, कारण रसापासूनच रास झाला आणि आपणच नसू तर रास कसा होईल, म्हणून हे रस आले. पण पुन्हा तेच झालं जे पहिल्या दिवशी आपण बोललो. रस शब्द पुल्लिंगी आहे आणि पुरुषांना रासामध्ये प्रवेश नाही. त्यामुळे त्या रसांना गोपिकांनी सांगितलं तुम्हाला येता नाही येणार. मग ते रस रागावले आणि मग त्या रसाने देवाला प्रार्थना केली की आम्हाला तुमची पूजा करायची आहे, कारण तुम्ही आमचं आराध्य आहात. भक्तिशास्त्राने याच्यावर फार चांगला प्रकाश टाकला. विषयांतर होईल झालं तरी आता माझा नाईलाज आहे. भक्तिशास्त्रकारांनी याच्यावर फार चांगला प्रकाश टाकला. भक्तिशास्त्र म्हणतं हे जे सगळे रस आहेत ना, नवरस मानले, पण या नवरसांच्या पुढे जाणारा एक रस आहे, त्याला भक्तिरस असं म्हणतात. हा नवरसाच्या पुढे जाणार आहे. साहित्यकारांनी भक्तिरसाला रसत्व दिलेलं नाही. याच्यावर वाद आहेत मोठे. साहित्यशास्त्रामध्ये आणि भक्तिशास्त्रामध्ये, वेदांतामध्ये वाद आहे. काही साहित्यिक असं म्हणतात की शांत रसामध्ये भक्तीचा अंतर्भाव करा, पण शांत रसामध्ये भक्तीचा अंतर्भाव करता येत नाही असं भक्तिशास्त्रकारांचं म्हणणं आहे. कारण ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे तो शांत नसतो. तो भगवंताला भेटण्याकरता तडफडत राहतो. तिथे शांतरस कुठून आला? तुकोबारांनी म्हटलंय जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याच्या बाहेर काढलेली मासोळी जशी पाण्याकरता तडफड तडफड करते, तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिरस निर्माण झाला तो सुद्धा परमात्मा प्राप्ती करता तडफड तडफड करत असेल तर शांतरस कसा तिथं मानायचा? हा, भक्तीमध्ये शांतरस मानता येतो, पण शांत रसामध्ये भक्तिरसाचा अंतर्भाव करता येतो. भक्तीला रसरूपता नाही असं साहित्यकारांचं म्हणणं आहे. भक्तिशास्त्रकारांचं म्हणणं आहे का, अरे सगळ्या संतांनी भक्ती रस हा शब्द वापरलाय ना. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवा. पुष्कळ प्रमाण त्याला प्रमाण देऊन वेळ देत नाही. भक्ती रस हा शब्द वापरला ना तुकोबारांनी, नामदेवरायांनी वापरला ना भक्ती रस हा शब्द, मग ज्या अर्थी संतांनी भक्ती रस असा शब्द पुन्हा 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 वापरला असेल ते असं आहे व्याकरणामध्ये. आता हे म्हणून मी म्हणलं ह्याच्यात विषयांतर खूप आहे. व्याकरणामध्ये विचार असा आहे की एखाद्या पदाचा विनियोग जर एखाद्या वेळेलाच केला गेला असेल तर त्या पदाचा गौणार्थानं विचार करणं शक्य असतं. पण एखाद्या पदाचा विनियोग वारंवार एकाच अर्थाने होत असेल तर त्या पदाचा विनियोग आपल्याला गौणार्थानं करता येणार नाही.
कधी ना कधीतरी त्या पदाचा मुख्य अर्थ आपल्याला विचारात घ्यावा लागत असतो. आता हे पुन्हा नवीनच पिढा आहे, पण हा विचार आपण करा, हा विचार आपण करा. हा नियम भागवतावर जी श्रीधरी नावाची टीका आहे, त्या श्रीधरीवर एक वंशीधरी नावाची टीका आहे. त्या वंशीधरांनी भगवंताच्या अवताराच्या प्रसंगामध्ये भगवंताचा गोकुळातला आणि मथुरेतला हे दोन स्वतंत्र अवतार आहेत हे सिद्ध करण्याकरता हा नियम वापरला. वंशीधरी टीकेमध्ये वापरला गेलेला नियम आहे. कारण गोकुळामध्ये भगवान गेल्यानंतर भगवंताला प्रत्येक वेळेला नंदसुत, सुनुना, नंदात्मज असे शब्द वापरलेत ना. मग एखाद्या वेळेला नंदाचा मुलगा म्हटलं तर समजू शकतो की हा वसुदेवाचा मुलगा आहे, त्यांनी इकडे बदलून ठेवलेला आहे म्हणून याला नंदाचा मुलगा म्हटलं गेलेलं आहे. हे गौणार्थानं एखाद्या वेळेला नंदात्मज म्हटलं तर चालतं. पण भागवत जर वारंवार नंदसुत, नंदसुनुना, नंदात्मज असे शब्द वापरत असेल, नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादौ महामनः अहूय विप्राण वेदज्ञान स्नातशुचिरलंकृतः, दशमस्कंधामध्ये भागवत बोलतं. याच्यामध्ये आत्मज, नंदाचा आत्मज, आत्म्यापासून निर्माण झालेला आत्मज असा वारंवार वापरला गेलेला असेल शब्द तर तो नंदाचा स्वतंत्र मुलगा माना असं म्हटलंय. वंशीधरांनी त्याच्याकरता काही युक्तिवाद केले, त्याच्यातला हा एक युक्तिवाद आहे. त्याच्याकरता हा नियम त्यांनी व्याकरणाचा म्हणून आपल्याला सांगितला. एखाद्या पदाचा विनियोग एखाद्या अर्थाने एखाद्या वेळेला होत असेल तर त्या पदाचा तो अर्थ गौणार्थाने घेता येत असतो. पण एखाद्या पदाचा एखादा अर्थ जर वारंवार त्याच अर्थाने त्या पदाची योजना करण्यामध्ये होत असेल तर त्या पदाचा तो अर्थ गौणार्थाने न घेता तुम्हाला कधी ना कधीतरी मुख्य अर्थाने घ्यावा लागत असतो. हा नियम आहे. आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला हे सगळं सांगतो. भक्ती रस हा शब्द संतांनी वारंवार वापरलाय, समर्थांनी वापरला, नाथ महाराजांनी वापरला, नामदेवरायांनी वापरला, तुकोबारांनी वापरला, ज्ञानोबारांनी वापरला अभंगांमधून. मग असं जर असेल तर भक्तीला रसत्व न देण्याचं कारण काय? आणि याच्याही पलीकडे जाऊन मधुसूदन सरस्वतीने भक्ती रसायनामध्ये तर इतका सुंदर युक्तिवाद दिला. मधुसूदन सरस्वती असं म्हणतात की अहो जो शृंगार हा रस आहे, हा शृंगार नावाचा रस माणसाच्या जीवनामध्ये निर्माण झाला तर 15 मिनिटाकरता 10 मिनिटाकरता आनंद देतो तर तुम्ही शृंगाराला रस म्हणता. आणि जी भक्ती आम्हाला आयुष्यभराचा आनंद देते त्या भक्तीला रस म्हणत नाही काय तुम्ही? तुमची बुद्धी काय दगडाची झाली काय असा प्रश्न विचारला मधुसूदन सरस्वतीने. भक्तीला रसत्व देता येतं. भक्ती हा रस आहे आणि भक्ती हा रस या सकल रसांचा राजा आहे. कारण भक्ती हा शब्द मुळातच परमात्म्याकडे लागतो. त्यामुळे भक्ती रस म्हणजे परमात्मा आहे. रसो वै सहा, भक्ती रसो वै सहा परमात्मा. मग परमात्मा जर भक्ती रस असेल तर बाकीचे सगळे रस त्या परमात्म्याचे सेवक म्हणून येतात आणि त्या सेवक असणाऱ्या बाकीच्या रसांना भगवंताची पूजा, कारण परमात्मा श्रेष्ठ भक्ती आहे, तो श्रेष्ठ रस आहे, त्या आपल्या रसाची रसराजाची पूजा करण्याकरता म्हणून हे सगळे रस जिथं एकत्रित आले त्याला रास असं म्हटलं जातं. रसानाम समूह रासहा असं त्याचा अर्थ. मग या गोपिका अशा अर्धवट कपड्याने आला. काही गोपिका निघाल्या भगवंताची बासरी ऐकून. जाता जाता त्यांना पायामध्ये वाहना घालायचे आहेत. रात्रीची वेळ आहे, वृंदावनात जायचंय, अंधार वाट आहे. मग पायामध्ये वाहना चप्पल घालण्याकरता म्हणून एक चप्पल त्यांनी घातली. काही नाही, पायात चप्पल अडकवली, कानावर भगवंताच्या वेणूचा ध्वनी पडला आणि दुसरी पायामध्ये कोणती चप्पल आली कळलंच नाही. एका पायात सासूची चप्पल आहे, दुसऱ्या पायात नवऱ्याची चप्पल आहे. अशा घालून गोपिका पळत पळत भगवंताकडे आल्या. हास्यरस, हा हास्यरस आहे.
काही गोपिका शृंगार करत होत्या. बासरीचा ध्वनी कानावर पडल्यावर त्यांना काही कळलंच नाही. काजळ त्यांनी डोळ्यात घालायला हातात घेतलं होतं. ती काजळाची डबी, तेवढ्यात तो वंशी ध्वनी त्यांच्या कानावर पडला आणि ते सगळं काजळ त्यांनी असं हाताला लावून छान चेहऱ्याला लावून घेतलं. हास्यरस आहे. आणि मग असं कसं जायचं म्हणून मग काहीतरी डोळ्यामध्ये घातलं पाहिजे म्हणून त्यांनी लाल भडक कुंकू घेतलं आणि असं डोळ्याला लावून घेतलं. हास्यरस, शृंगार आहे, हास्य आहे, शोक आहे. शोक या रसात करुण आहे. करुण रसाचा स्थायी भाव आहे शोक. कारुण्य निर्माण झालं. त्या गोपिका जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या मनात हा विचार आला की ज्याच्या वंशेचा स्वर ऐकून आपण हातातलं सगळं सोडून चाललोय, इतक्या लगबगीनं चाललोय, आपण जायच्या आत जर तो निघून गेला तर, आपण तिथे जाऊ नये, तो भेटला नाही तर, म्हणून त्या लगबगीनं निघाला. भागवताने वर्णन केलंय त्या इतक्या गडबडीनं निघाल्या की त्यांच्या कानातले जे कुंडल होते ते अत्यंत वेगाने हालत होते. इतक्या वेगाने त्या निघाल्या. तो जर भेटला नाही तर शोक. या स्थायी भावातून करुण नावाचा रस निर्माण झाला. करुण रस हा वियोगात निर्माण होत असतो. कारुण्य हे वियोगात असतं. सीता मातोश्रींचं अपहरण झाल्यानंतर रामचंद्र प्रभूंच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला रस कारुण्य आहे. म्हणून भवभूतीला संपूर्ण रामायणामध्ये एकच रस जाणवतो, तो म्हणजे करुण रस. तो वियोगात जाणवतो. भगवंताचा आपला वियोग आहे या जाणीवेतून हा शोक नावाच्या स्थायी भावातून करुण रस तिथे उपस्थित झाला. करुण रसानंतर येतो तो रौद्र रस आहे. रौद्र, रौद्र रसाचा स्थायी भाव आहे क्रोध. क्रोध भागवताने वर्णन केलंय. गोपिका जेव्हा निघाल्या तेव्हा नवऱ्याला वाढता वाढता निघाल्या. जेवायला बसला होता बिचारा, बासरीचा स्वर कानावर पडलं, तसंच त्याला सोडून दिलं. निघाल्या आणि निघाल्यावर एका पतीनं मला वाढता वाढता घर सोडून कशी चाललीस म्हणून तिचा हात पकडला आणि तिला सांगितलं तुला जाऊ देणार नाही. त्या गोपिकेने त्या नवऱ्याच्या हाताला जो हिसका मारलाय त्याच्यामध्ये रौद्र नावाचा रस आहे. इतका की शेवटी त्यांनी सांगितलं तू मला सोडून जातेस कशी? देवा ब्राह्मणाचा साक्षीने तुझा माझा विवाह झालेला आहे, तुझ्यावर संपूर्ण माझा हक्क आहे असं सांगितल्यानंतर ती गोपिका त्याला म्हणाली कशाचा हक्क म्हणून सांगतो माझ्यावर? माझ्यावर हक्क आहे म्हणजे माझ्यावर म्हणजे कोणावर? माझ्या देहावर हक्क आहे ना तुम्हाला, हा देह घ्या तुम्हालाच. म्हणून तिने तिथल्या तिथं देहाचा त्याग केला आणि आत्मस्वरूपानं परमात्म्याकडे धावत निघाली. रौद्र रस, क्रोध आहे. प्रतिबंध निर्माण झाला की असं आहे, सात्विक मार्गानं चालणाऱ्या माणसाला मध्ये येणाऱ्या प्रतिबंधावर क्रोध करावा लागतच असतो. त्याच्याशी मैत्री करून चालत नाही. जे जे प्रतिबंध निर्माण झाले त्यावर क्रोध केला. आणि आपल्याही बाबतीत असं होतं. गोपिका निघाल्या, जाता जाता त्यांना वाटलं वाट अंधाराची आहे, चप्पल घालायला पाहिजे म्हणून बघायला लागल्या तर चप्पल सापडेना. आणि आपली चप्पल सापडत नाही म्हटल्यानंतर माणसाला राग येतो की नाही, तसा राग त्यांना याला. त्या म्हणाला जाऊ द्या चप्पलच नको. निघाल्या तशाच. हा क्रोध नावाच्या स्थायी भावातून निर्माण झालेला रौद्र रस आहे. त्यानंतर उत्साह नावाच्या स्थायी भावातून वीर रस निर्माण झाला. हेच उदाहरण आहे. जेव्हा नवऱ्याने अडवलं, सासूने अडवलं, त्यावेळेला त्या सासूला उद्धटपणाने बोलून निघाल्या, नवऱ्याला उलट बोलून निघाल्या. हे काय आहे? वीर रस. पत्नीनं पतीला उद्धट बोलायचं नाही असा जुना काळचा नियम होता. मी फार जुनं सांगतोय. उद्धटपणानं बोलायचं नाही, उलट बोलायचं नाही, ऐकून घ्यायचं.
वीररस आहे. हा वीररस फक्त नातेवाईकांच्या संबंधाने निर्माण झाला नाही, फक्त नातेवाईकांच्या संबंधाने नाही. हा जो वीररस त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, उत्साहानं त्या गोपिका निघाल्या. उत्साह स्थायी भाव आहे. तर याच्याकरता दिलेलं मगाशी उदाहरण, कानातली कुंडलं अत्यंत वेगाने हलायला लागली चालताना, वीररस आहे. मलाच तो परमात्मा प्राप्त झाला पाहिजे. पण गंमत अशी आहे, या सगळ्या प्रसंगामध्ये भगवंताच्या बासरीचा स्वर गोपिकांच्या कानावर पडला, त्यावेळेला गोपिका निघाल्या. पण ज्या गोपिका निघाल्या ना, त्या समूहानं निघाल्या नाही. प्रत्येक गोपिका दुसऱ्या गोपिकेला चुकवून निघाली. आपण भागवत बघा. आणि जेव्हा या सगळ्या तिथं एकत्रित आल्या, तेव्हा त्यांना कळलं की हिला चुकवून आपण आलो होतो. तिने शेजारणीला पण सांगितलं नाही. एरवी शेजारणीला सगळं सांगणारी गोपिका, सगळं सांगणारी ती गोपिका त्यावेळेला बासरीचा स्वर कानावर पडल्याबरोबर तिला चुकवून ती जर आली तर माझ्या आनंदाचा विभाग होईल. आणि तो विभाग होऊ नये, तो आनंद संपूर्णच्या संपूर्ण केवळ मला आणि मलाच भोगायला मिळावा, याच्याकरता तिच्या आधी मी पोचली पाहिजे, या उत्साहाने निघाल्या. हा वीररस आहे. वीररसानंतर येतो तो भयानक नावाचा रस आहे. हा भयानक रस निर्माण झाला कारण भगवान ज्या वेळेला या गोपिका सगळ्या तिथं आल्या, त्यावेळेला भगवंतांनी त्यांना सांगितलं, कशा करता आलात तुम्ही? अंधारी रात्र आहे, अरण्यामध्ये आलात, इथं नाना काही प्राणी राहतात, श्वापद राहतात. अशा अंधारा रात्री बायकांनी बाहेर पडणं हे चांगलं नाही, भीती वाटते याच्याने, जा घरी आपल्या. हा भयानक रस आहे, भगवंतांनी निर्माण केला, भयानक. त्याच्यानंतर येतो तो रस आहे बिभत्स रस. कशा निघाल्या? हातातलं काम टाकून निघाल्या. काम टाकून निघाल्या म्हणजे काय? ज्ञानशास्त्रामध्ये संन्यास धर्माच्या संबंधामध्ये असं विधान आहे, यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी माणसाने संन्यस्त व्हावं. यदहरेव विरजेत, ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी प्रव्रजेत, संन्यस्त व्हावं, संन्यास घ्यावा. आता हा संन्यास घेणं सोपं काम नाही. भगवे कपडे घालणं फार सोपं आहे, संन्यासी होणं फार अवघड आहे. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ही ज्ञानोबांनी केलेली संन्यासाची व्याख्या. मी माझं याची आठवण सुद्धा जो विसरला तो संन्यासी. मी माझं टाकून दिलं तो संन्यासी नाही, याची आठवण सुद्धा नाही राहिली पाहिजे. स्मृती ती सुद्धा पुसली गेली पाहिजे. एखादा माणसाने संन्यास घेतला, मी फार त्याचा विस्तार करत नाहीये, उगी गंमत म्हणून सांगतो आपल्याला, या विधानाची तीव्रता कळावी म्हणून. एखाद्याने संन्यास घेतला, गेला हिमालयामध्ये राहायला, बायकोची परवानगी घेतली, मुलांना सांगितलं मी संन्यस्त झालो, गेले तिकडे गेले, राहिले हिमालयामध्ये. कालांतरानं मुलांना आणि बायकोला असं वाटलं की आपण हिमालयामध्ये तीर्थयात्रा करून येऊ, म्हणून बायको मुलं गेले हिमालयामध्ये. आणि जाताना एका कुठल्या तरी आश्रमात थांबले. या आश्रमामध्ये याची त्यांची भेट झाली. याची म्हणजे जो संन्यास घेऊन आधी गेला होता 10-15 वर्षापूर्वी, तिथल्या आश्रमामध्ये तोही राहायला होता. आणि ही बायको, मुलं, ही नातवंड, हे सगळे तिथं फिरत गेले. आश्रमामध्ये एकदम समोर बायको दिसली, त्याला इतका आनंद झाला, गेला संन्यास. हा मी आणि हे माझं, हे सुद्धा याची आठवण सुद्धा विसरणं, याची आठवण न करणं नाही, आठवण विसरणं, याला संन्यास म्हणतात. ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल, आणि वैराग्य कधी निर्माण होतं, असं सहज वैराग्य निर्माण होत नाही. दोष दृष्टी जिहासाच पुनर्भोगेश्व दीनता. पंचदशीकारांनी वैराग्याचं फार सुंदर चिंतन मांडलं आहे.
हे काय वैराग्य आहे? वैराग्याचं स्वरूप, वैराग्याचं कारण, वैराग्याचं स्वरूप आणि वैराग्याचं कार्य या 3 भूमिका मांडल्या. या 3 भूमिका मांडल्या. दोष दृष्टी जिहासाचं पुनर्भोगेश्वदीनता असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी. पंचदशीत आलेला विचार आहे. हे असाधारण हेतू म्हणून दिले गेले. वैराग्य कसं निर्माण होतं? दोष दृष्टी, विषयातल्या दोषाच्या दर्शनानं विषयाच्या त्यागाची भावना निर्माण होणं हे वैराग्याच्या उत्पत्तीचं कारण सांगितलं गेलं. वैराग्याचं स्वरूप काय? जिहासा. जिहासा म्हणजे काय? त्यागाची भावना, त्यक्त भावना, जिहासा. विषयेषु जिहासा वैराग्यम. विषयाबद्दलची वितृष्णा, जिहासा म्हणजे वितृष्णा, हे वैराग्याचं स्वरूप आहे. आणि वैराग्याचं कार्य काय? पुनर्भोगेषु अदीनता. मनुष्य विषय भोगण्याकरता दीन होतो. विषय भोगण्याकरता कधीही दीन न होणं हे वैराग्याचं कार्य आहे. वैराग्याचं कारण विषयाचं दोषदर्शन, वैराग्याचं स्वरूप वितृष्णा आणि वैराग्याचं कार्य विषयाकरता कधीही कोणत्याही पद्धतीनं दीन न होणं. कारण विषय मिळावा याच्याकरता माणूस इतकं दैन्य स्वीकारतो, इतकी दीनता स्वीकारतो. आपल्या मराठीत बोलायचं झालं तर विषयाच्या प्राप्तीकरता मनुष्य लाळघोटेपणा करतो. याला दीन होणं असं म्हणतात. पुढं पुढं करतो, लाळघोटेपणा करतो, वाटेल ते काम करण्याची तयारी दाखवतो, दीनता स्वीकारतो. मला काय, तुम्ही दिलं तरच मला मिळणार आहे, द्या ना, तुमच्या पाया पडतो, तुमची काही कामं करतो. वैराग्य निर्माण झाल्यानंतर कोणत्याही विषयाकरता ते वैराग्य माणसाला अशा पद्धतीनं दीन होऊ देत नाही. आणि गोपिकांच्या कानावर ज्या क्षणी भगवंताच्या बासरीचा स्वर पडला त्या क्षणी या संसाराच्या संबंधानं त्यांच्या अंतःकरणामध्ये जी त्यक्त भावना निर्माण झाली, तो संसार त्यांना इतका घाणेरडा वाटायला लागला की या संसारामध्ये क्षणभर राहणं म्हणजे मृत्यू स्वीकारणं आहे असं वाटायला लागलं. त्या संसाराबद्दलची निर्माण झालेली गोपिकांच्या अंतःकरणातली जी भावना आहे हा बिभत्स रस आहे. ज्ञानोबारायांनी या प्रपंचाच्या संबंधानं माणसाच्या अंतःकरणामध्ये, विरक्तवानांच्या, विरक्त महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये कशी भावना निर्माण होते याच्याकरता बिभत्स रसाचाच आश्रय केला. फार सुंदर चिंतन ज्ञानोबारायांनी म्हटलंय. 15वा अध्याय ज्ञानोबाराय बोलतात, उठिले वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे. त्रिवर्ग बर का, त्रिवर्ग ऐसा सांडणे. कैसा? जैसे वमुनिया सुणे आत्ताची गेले. सुणे शब्दाचा अर्थ आहे कुत्र. वमन शब्दाचा अर्थ आहे उलटी. रस्त्यावरून जाणारा मनुष्य एखाद्या वेळेला बघतो की कुत्र उलटी करतंय. कुत्र बऱ्याच वेळेला कुत्र जेव्हा खीर पितं तेव्हा ते वमन करतं, उलटी करतं. ते पचत नाही, त्याला दूध फार पचत नाही त्या कुत्र्याला, त्यामुळे ते उलटी करतं. आता कुत्र उलटी केल्यानंतर त्या उलटीकडे मनुष्य बऱ्याच वेळ हाताची घडी घालून बघत बसेल का उठकलं कशी आहे, काय नाही, काय काय पडलंय याच्यामध्ये, विचार करेल त्याचा, बघेल त्याच्याकडे नाही. तो जसं कुत्र्याच्या उलटीकडे बघतो आणि डोळ्याला पदर लावून असा बाजूने निघून जातो, तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालंय तो संसाराकडे बघत असतो. हे ज्ञानोबा बोलतात. आता हा जो दृष्टांत ज्ञानोबा यांनी दिला, वमुनिया सुणे आताची गेले. आत्ताच म्हणजे कुत्र 4-5 दिवसापूर्वी उलटी करून गेलं तर माणूस म्हणतं असेल काहीतरी घाण, पण आत्ताची गेले, ताजी ताजी उलटी. अरे ताजी ताजी म्हणजे काय जिलबी आहे काय? आत्ताची गेले, वमुनिया सुणे आत्ताची गेले. आत्ताची गेले याच्यामध्ये त्याचा घाणेरडा दर्पही येतो, त्याचं रूपही घाणेरडं आहे, त्याच्या जवळ सुद्धा जाण्याची माणसाला इच्छा होत नाही. हे जसं कुत्र्याच्या उलटीकडे बघून माणसाला होतं
तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे त्याला प्रपंचाच्या संबंधाने ही भावना निर्माण होते. याला म्हणतात बिभत्स रस. हा बिभत्स रस आहे. जुगुप्सा हा त्याचा स्थायी भाव आहे. रसशास्त्र फार सुंदर आहे. एखाद्या वेळेला त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली तर माणसाने जरूर त्याचा अभ्यास करावा. रसशास्त्राचा, साहित्यशास्त्राचा आवर्जून अभ्यास करावा. अतिशय सुंदर शास्त्र. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये एकदम संसाराबद्दलची जी त्यक्त भावना निर्माण झाली, या संसाराकडे अत्यंत हीन दृष्टीनं बघून त्या गोपिका संसाराचा त्याग करून निघाल्या. या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये हा निर्माण झालेला रस हा बिभत्स नावाचा रस आहे. त्यानंतर अद्भुत रस येतो. अद्भुत रसाचा स्थायी भाव हा विस्मय आहे. विस्मय. आता एका बासरीचा स्वर सगळ्या गोपिकांच्या कानावर पडला. तोच स्वर गोपाळांच्याही कानावर पडला. तोच स्वर त्या घरातल्या म्हाताऱ्या बायकांच्याही कानावर पडला. पण यापैकी कोणीही बाहेर न पडता फक्त गोपिका बाहेर पडल्या, ज्यांच्या अंतःकरणामध्ये कांतासक्ती होती. ही अद्भुतता आहे. भगवंताच्या बासरीचा स्वर एका विवक्षित वर्गावर होणं ही अद्भुतता आहे. सगळ्यांच्या कानावर पडून परिणाम सगळ्यांवर सारखा नाही आहे. भगवंतानी तो स्वर काढला याचं कारण त्याच्याकरता काय आहे? टीकाकारांनी वर्णन असं केलंय. आपण थोडी श्रीधरी टीका बघा. श्रीधराचार्यांनी वर्णन असं केलंय, भगवंतानी जेव्हा बासरी वाजवली ना तेव्हा बासरीतून भगवंतानी वेगवेगळे स्वर काढले नाही. क्लीम या बीज मंत्राचा भगवंतानी स्वर काढला. क्लीम. क्लीम हे कामबीज आहे. कामबीज आहे क्लीम. आपल्याकडे आता हे विस्तार करायचं कारण नाही मला. हे बीज मंत्र असतात. बीज मंत्र ते एक अक्षराचेच असतात. जोडाक्षराचे जास्तीत जास्त असतात. एक अक्षराचे, जोडाक्षराचे असे ते जे बीज मंत्र असतात, त्या मंत्रामध्ये त्या सगळ्या विचाराचं बीज सामावलेलं असतं. त्याचा विस्तार करायचा नाही मला. बीज मंत्र म्हटल्यानंतर ओळखून घ्या आपण. तर कामाचा बीज मंत्र हा क्लीम असा आहे. आणि भगवंतानी सरस्वती हीच भगवंताची बासरी झाली. आणि त्या सरस्वतीच्या आधारानं प्रत्येक गोपिकेच्या अंतःकरणामध्ये कामभावना निर्माण व्हावी याच्याकरता भगवंतानी बासरीतून क्लीम या बीज मंत्राचा उच्चार केला, ज्याचा परिणाम म्हणून सगळ्यांच्या कानावर क्लीम पडून सुद्धा फक्त विवक्षित गोपिकांच्या अंतःकरणावर त्याचा परिणाम व्हावा. हा अद्भुत रस आहे. भगवंतानी त्यांना बासरी वाजवून बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यावर परत जायला सांगितलं. अद्भुत रस आहे. भगवंताचा शब्द प्राणापलीकडे मानणाऱ्या गोपिका भगवंतानी परत जा म्हणून सांगितल्यानंतरही भगवंताचं ऐकत नाही. हा अद्भुत रस आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करता येतो. आणि जेव्हा या गोपिका तिथून निघाल्या, बाहेर पडल्या, लगबगीनं आल्या आणि वृंदावनामध्ये भगवान बासरी वाजवताना या गोपिकांनी पाहिलं, त्यावेळेला त्या भगवंताच्या दर्शनानं या गोपिकांना इतका आनंद झाला की त्या आनंदात त्या एकदम शांत होऊन गेल्या. हा शांत रसही त्याच वेळेला सर्व रसांच्या बरोबरीनं रासामध्ये सहभागी झालेला आहे. कशा करता मी आपल्याला सांगितलं, रसानाम समूह रासा ही रास शब्दाची व्याख्या आहे. रसांचा समूह म्हणजे रास. हे सगळे रस तिथं उपस्थित आहे. गोपिका प्रत्येक जण स्वतंत्र आलेले आहेत, पण रस मात्र सगळे एकत्रित आलेले. रसानाम समूह. रसांचा हा समूह म्हणजे रास आहे. सगळे रस आहे. गोपिका एकदम शांत झाल्या. हाही भावच आहे. भक्तिशास्त्रामध्ये भगवंताच्या संबंधाने चिंतन करताना भक्तिशास्त्रकारांनी 4 भावाचा विचार केला आहे. भावोदय, भावसंधी, भावशाबल्य आणि भावशांती
असे 4 प्रकार आहेत भावाचे. आता हे सगळं रासक्रीडेच्या संबंधानच आहे. पण एवढं करूनही रास सांगितला जाईलच याची शाश्वती नाही आहे. मी पहिल्याच दिवशी बोललो, कालही बोललो, आजही बोलतो, सगळा रास सांगणं हे शक्य नाही. मी फक्त त्याची भूमिका काय एवढं आपल्याला सांगतो. आणि ही भूमिका ऐकून जर आपल्याला भागवत उघडून रासक्रीडा वाचावी वाटली तर माझी 3 दिवसाची प्रवचन सार्थकी लागली असं मी समजतो. दशमस्कंध भागवताचा 29वा अध्याय ते 33वा अध्याय हे 5 अध्याय रासपंचाध्यायी आहे. जर उघडून आपल्याला वाचावंसं वाटलं तर मी धन्य झालो. आपण विचार करा, सगळं सांगता येणं शक्य नाही. रसानाम समूह रासा, सगळे रस एकत्रित आले. रस येण्याकरता भाव यावे लागतात, भावाशिवाय रस नाही. मग हे भाव कोणते? भगवंताची बासरी कानावर पडल्यानंतर अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीचा भाव निर्माण झाला, याला भावोदय म्हणतात. आपण तिथे गेल्यानंतर परमात्मा आपल्याला भेटतील. आता उत्सुकता आहे, भगवंताच्या भेटीची आशा आहे, भगवंताच्या भेटीची घाई आहे. आणि भेटी करता उत्सुक झालेली गोपिका अंतःकरणामध्ये उत्सुकतेचा भाव घेते. आणि त्याच वेळेला हाही विचार करते की तिथं गेल्यानंतर तो मला ज्या वेळेला भेटेल त्या वेळेला मी त्याच्याशी काय बोलू? प्रपंचाबद्दल बोलू का, त्याच्याबद्दल बोलू का, माझ्याबद्दल बोलू का, प्रेमाबद्दल बोलू का, भक्तीबद्दल बोलू? असा विचार तिच्या मनामध्ये निर्माण झाला. उत्सुकतेबरोबर संवादात काय करावा हा प्रश्न निर्माण झाला. उत्सुकता आणि प्रश्न या दोन्ही विचाराची संधी झाली, याला भावसंधी असं म्हणतात. आणि मग भगवंताबरोबर बोलायचं तिने ठरवल्यानंतर मग तिच्या मनामध्ये विचार आले, कशाबद्दल बोलू? प्रेमाबद्दल बोलू तर त्याच्या प्रेमाबद्दल बोलू का माझ्या? भक्तीबद्दल बोलायचं असेल तर माझी भक्ती सांगू का भक्तीची व्याख्या त्याला विचारू? जर प्रपंचाबद्दल बोलायचं असेल तर प्रपंचाचा निरास विचारू का प्रपंचाची भावरूपता विचारू? प्रपंचाबद्दल बोलायचं असेल तर प्रपंचाच्या विवर्ताबद्दल बोलू का प्रपंचाच्या अस्तित्वाबद्दल बोलू? जर घरातले काही प्रश्न मांडायचे असतील तर त्याच्या घरातले प्रश्न विचारू का माझ्या घरातले प्रश्न सांगू? असे जे वेगवेगळे विकल्प तिच्या मनामध्ये प्रपंच परमार्थाच्या संबंधानं आले त्याला भाव शाबल्य असं म्हणतात. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला भगवंताचं दर्शन झालं त्यावेळेला त्याला बोलायचंही विसरून गेली, प्रपंचही विसरून गेली, त्यालाही विसरून गेली. फक्त तो समोर आणि मी त्याला पाहते आहे एवढंच शिल्लक राहिलं. याला भाव शांती असं म्हणतात. या भावाची उत्पत्ती झाल्यानंतर सगळ्या रसांची तिथं जी उपस्थिती झाली, या भावाच्या स्थायी भावाच्या आधारावर निर्माण झालेल्या सगळ्या रसांचं एकत्रीकरण म्हणजे रास आहे. आणि हा रास भगवंताने गोपिकांबरोबर केला. भगवान अपिता रात्री शारदोत्फुल्ल मल्लिकाः वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः. भगवंताने गोपिकांबरोबर रास केला, गोपिकांची इच्छा पूर्ण करण्याकरता आणि स्वतःच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता. म्हणून कालही म्हटलं ना, अपी शब्दामध्ये खूप सामर्थ्य आहे. भगवान सुद्धा त्या रात्री, भगवान सुद्धा, भगवान अपी. भाव बघा ना, आपल्याला भगवंताचं महत्व रासामध्ये नेहमी सांगितलं जातं. पण रासामध्ये भगवंताला महत्व देण्यापेक्षा गोपिकांना महत्व द्या अशी वृंदावनातली पद्धत आहे. वृंदावन हे राधेला महत्व देतं, कृष्णाला नाही. वृंदावन बघा आपण, राधेला महत्व आहे. कृष्णाचं मोठेपण एवढ्या करता आहे की राधेला तो आवडतो म्हणून तो मोठा आहे.
वृंदावनात. त्यामुळे गोपिकांचं महत्व म्हणून भगवान सुद्धा. आता भगवान हा जो शब्द आहे ना, तो शब्द आपण बघा ना, भगवान कुणाला म्हणतात? भगवान सुद्धा. माणूस सुद्धा नाही म्हटलं, भगवान सुद्धा. भगवान कुणाला म्हणतात? विष्णू पुराणामध्ये भगवान शब्दाची 2 पद्धतीने व्युत्पत्ती सांगितली. ऐश्वर्यस्य, समग्रस्य, धर्मस्य, यशसः, श्रियः, ज्ञान वैराग्यश्चैव भग भग इति रणा. नाम नसेल ते सांगतो, मला आठवण स्मरणात आहे. नाम भग इति रण हा झाला. तर याला भग अशी संज्ञा आहे. ऐश्वर्यस्य, समग्रस्य. ज्ञानोबारांनी त्याच्यापेक्षा सोपं केलं. 6व्या अध्यायाचा प्रारंभ. ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तू पार्था दत्तचित्त होई. आता 6व्या अध्यायाचा प्रारंभ, श्लोकाच्या प्रारंभाच्या आधी पहिल्या श्लोकाच्या हे ज्ञानोबा बोलतात. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या 6 गुणांना भग अशी संज्ञा आहे. आणि हे 6 म्हणजे भग ज्याला प्राप्त झाले त्याला भगवान असं म्हणतात. लक्ष्मी प्राप्त झाली त्याला लक्ष्मीवान असं म्हणतात की नाही? ज्ञान ज्याला झालं त्याला ज्ञानवान असं म्हणतात की नाही? तसं भग ज्याला प्राप्त झाले त्याला भगवान असं म्हणतात. मग भग म्हणजे काय? या 6 गुणांना भग अशी संज्ञा आहे. आता ज्याच्या ठिकाणी इतकं वैराग्य, वैराग्य हा त्याच्यातला एक महत्वाचा गुण सांगितला गेला. षण्णाम भग इति रणा असं म्हटलं ना, हे 6 गुण सांगितले ना. ज्ञानोबारांनी गुणवर्य म्हटलंय त्यांना, सगळ्यात श्रेष्ठ गुण. त्याच्यामध्ये वैराग्य आहे, समग्र वैराग्य आहे. मग समग्र वैराग्य ज्याच्या वाट्याला आलेलं आहे त्याला कुठल्या तरी स्त्रियांमध्ये गुंतावं वाटलं. भगवान आपली, भगवंताला सुद्धा. तुम्हाला आम्हाला वैराग्य नसतंच, असलं तर ते क्वचित कुठंतरी निर्माण होतं स्मशानात वगैरे गेल्यावर. पण आपण एखाद्या वेळेला एखाद्या विषयात अडकणं मान्य आहे, पण भगवंताने गोपिकांमध्ये अडकावं. भगवान अपी शब्दाचा अर्थ, किंवा विष्णू पुराणाने दुसरी एक व्याख्या केली भगवान शब्दाची. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम अगतिम गतिम वेत्ति विद्याम अविद्यांच भगवान इति कथ्यते. किंवा सवाच्यो भगवान इति, दोन्ही पाठ आहे. सवाच्यो भगवान इति. उत्पत्तींच विनाशंच एक जोडी, भूतानाम अगतिम गतिम दुसरी जोडी, वेत्ति विद्याम अविद्यांच तिसरी जोडी. या 3 जोड्या ज्याला ज्ञात आहे सवाच्यो भगवान इति, त्याला भगवान असं म्हटलं जातं. जगताची उत्पत्ती आणि जगताचा लय ज्याला कळतो, भूतांचा जन्म आणि भूतांचं नष्ट होणं ज्याला कळतं, आणि भूतांचं ज्ञान आणि भूतांचं अज्ञान याचा जो साक्षी आहे त्याला भगवान असं म्हटलं जातं. साक्षी हा तटस्थ असतो वेदांताच्या नियमानुसार. आणि या दृष्टीनं असा जो भगवान आहे त्या भगवंताला सुद्धा त्या रात्री क्रीडा करावी वाटली. हा अपी शब्दाचा आहे. भगवान अपी, इतका मोठा असून सुद्धा. उदाहरण देऊन त्याला मी सवंग करत नाही. त्या रात्री भगवंताला सुद्धा क्रीडा करावी वाटली, म्हणून भगवंतानी बासरी वाजवली. गोपिका सगळ्या हातातलं काम टाकून त्याच्यापर्यंत पोचल्या, आणि त्या पोचल्यानंतर भगवंतानी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना विचारलं, कशा करता तुम्ही आलाय? मी तुमचं काय भलं करू सांगा. आणि मग भगवंतानी त्यांना सांगितलं की रात्रीची वेळ आहे, हे येणं बरं नाही. तुम्ही कुलस्त्री आहात, घरंदाज स्त्री आहात. एखादी कुलस्त्री, एखादी घरंदाज स्त्री
रात्रीच्या वेळेला एकटी अशी घराबाहेर पडते, हे तुमच्या कुटुंबाला, तुमच्या कुलाला शोभणारं नाहीये. कशा करता इथं आला तुम्ही? रात्रीची वेळ आहे, जंगल आहे, श्वापद राहतात. अशा वेळेला स्त्रियांनी आपल्या आपल्या घरी असलेलं बरं. तुम्ही जा निघून. गोपिका हल्ल्या नाही. मग भगवंतांनी सांगितलं, तुम्हाला मी जा म्हणतो कारण तुमचे बाकीचे सगळे तुम्हाला शोधत असतील. घरातले लोक कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली, त्यांचं चालू असेल. याच्याकरता म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जा इथून, तुम्ही जा. पहिल्यांदा सांगितलं, जीवाची भीती घातली. जीवाची भीती जेव्हा त्या गोपिकांनी स्वीकारली नाही, तेव्हा त्यांना सांगितलं की बाकीचे घरचे लोक घाबरले असतील, त्याच्याकरता तुम्ही घरी जा. तुम्ही चांगल्या घरातल्या. गोपिका गेल्या नाही. मग भगवंतांनी त्यांना धर्म सांगितला. धर्मानं वागणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. आपला धर्म आपल्याला पाळता आला पाहिजे. धर्माची संज्ञा ही व्यापक आहे. धर्म ही संज्ञा व्यापक आहे. त्याचा विवक्षित एक अर्थ जरी केला गेलेला असला, धर्म शब्दामध्ये धारण करणे हा जरी अर्थ असला, धृ धातूवरून जरी त्या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली गेलेली असली, तरी त्या शब्दाची व्यापकता आणि त्या संकल्पनेची व्यापकता इतकी आहे की तो शब्द जिथं जिथं जोडला जातो तिथं तिथं त्या शब्दाची रंग बदलत राहतात. म्हणजे पुरुषाचा धर्म म्हटलं की वेगळा होतो, स्त्रीचा धर्म वेगळा होतो. धर्म धर्मच आहे. शिक्षकाचा म्हटलं की वेगळा होतो, डॉक्टरचा म्हटलं की वेगळा होतो, विद्यार्थ्याचा म्हटलं की वेगळा होतो. धर्म धर्म जरी असला, त्याची व्याख्या जरी सगळीकडे एक असली, तरी सुद्धा त्या धर्माची इतकी व्यापकता अर्थदृष्टीने आहे की तो धर्म शब्द ज्या शब्दाला जोडून येतो त्याचे सगळे रंग आपल्याकडे घ्यायला लागतो. याचे सगळे रंग. मग शिक्षकाचा धर्म, डॉक्टरचा धर्म, पुरुषाचा धर्म, स्त्रीचा धर्म, हे सगळे धर्म, नोकराचा धर्म, मालकाचा धर्म, हे सगळे धर्म मग वेगवेगळ्या अर्थाने प्रकट व्हायला लागतात. धारणा धर्म मिथ्याभूत धर्म धारयते प्रजा यस्या धारण संयुक्तः स धर्म इति कथ्यते. व्यास महर्षींनी महाभारतामध्ये धर्माची व्याख्या केली. सहा अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्मः, येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्मः. जो अभ्युदय आणि निश्रेयस प्राप्त करून देतो त्याला धर्म म्हणतात. 14 लक्षणो अर्थो धर्मः. वेदवाक्यांमध्ये सांगितलेला विधी म्हणजे धर्म असतो. वेगवेगळी व्याख्या. पण भगवंतांनी सांगितलं, तुम्ही स्त्रिया आहात, तुमच्यावर तुमचे सासू सासरे अवलंबून असतील, तर तुमचा धर्म तुम्ही पाळला पाहिजे. तुम्ही पतिव्रत आहात, तुमची मुलं अजून तुमचं स्तनपान करत असतील, तर त्या मुलांना जगवणं हा तुमचा धर्म आहे. हे सगळं सोडून तुम्ही इथे येता, हे बरं नाही. काय करता येऊ? माझ्यावर प्रेम आहे म्हणून येत असाल तर अरे सगळं जग माझ्यावर प्रेम करतं, तुमचं काय कौतुक आहे? सगळ्या जगाचा प्रेमास्पद परमात्मा, इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम ही भूया समिती प्रेमात्मनिक्षते. उपनिषदामध्ये आलेला विचार आहे. ज्ञानोबांनी म्हटलंय, प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, तया खेवियाटे दिंडिमा संसारिक आहे. 17व्या अध्याय. याचा अर्थ काय होतो? अरे सगळं जगाला मी प्रेमास्पद आहे, सगळेच माझ्यावर प्रेम करतात, तुम्ही इथं राहू नका. स्त्रियांचा परमधर्म हा पातिव्रत्य धर्म आहे. पतीची, आपल्या घरातल्या लोकांची निष्कपट भावानं सेवा करणं हा पतीचा मुख्य धर्म आहे. तुम्ही त्याचं पालन का करत नाही? पती सेवेमध्ये तत्पर असलं पाहिजे. याच्याने उत्तम लोक प्राप्त होतो. हाच उपदेश याच्यापूर्वी गर्गाचार्यांनी गोपिकांना केलेला गर्ग संहितेमध्ये. म्हणून त्या उपदेशाचं एकदा उपदेश तो ऐकला होता, म्हणूनच गोपिका तो उपदेश एवढा मनावर घेत नाही येत. आता गर्गाचार्यांनी हे सांगितलं होतं की पातिव्रत्य धर्माचं आचरण करणं हे कुठल्याही पतिव्रता स्त्री, विवाह झालेल्या स्त्रीचा परमधर्म आहे.
आणि ते गर्गाचार्य म्हणाले, तुम्ही घरदार सोडता आणि याच्या पाळण्याजवळ येऊन बसता, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? पतिव्रता धर्म किती चांगला आहे हे तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला पतिव्रतेची एक गोष्ट सांगतो. गर्गाचार्य गोपिकांना गोष्ट सांगतात. गर्ग संहितेमध्ये विचार आहे, एक पतिव्रता होती, तिचा पती कामावरून आला म्हणून पतीला वाढलं आणि काय हवं नको ते बघायला जवळ बसली. गरम गरम अन्न वाढलं, हवं नको ते बघायला जवळ बसली. तेवढ्यात त्यांचं लहान मूल रांगत 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 तिथं आलं. आई वडील दिसल्यानंतर निश्चिंत झालं आणि आता लहानच मूल आहे, रांगणारच आहे. इकडं तिकडं बघितलं तेव्हा त्याला त्या चुलीतले निखारे दिसले त्या लहान मुलाला. जुन्या काळातल्या चुली अशा अवेल्याच्या चुली नव्हत्या, अशा जमिनीमध्ये खड्डा करून चुली केल्या जायच्या. ते निखारे ते दिसल्यानंतर ते मूल रांगत रांगत त्या खोल अशा चुलीकडे जायला लागलं. चुली जवळ गेलं. त्या स्त्रीनं ते पाहिलं की आपलं मूल आता चुलीत पडेल. मग काय करावं? मुलाला उचलायला जावं तर पतीला केवढ्यात काही लागलं तर आपल्याला वाढता येणार नाही, आपला पातिव्रत्य धर्माचा भंग होईल. आणि जर याला वाढत बसावं तर मूल चुलीत पडेल, पेटत्या चुलीत पडेल. काय करावं? तिला पतिव्रता धर्म महत्वाचा वाटला. मुलाकडे दुर्लक्ष केलं. मूल रांगत रांगत चुलीकडे गेलं आणि निखाऱ्याने पेटलेल्या त्या चुलीमध्ये जाऊन पडले. एवढी गोष्ट सांगून गर्गाचार्य त्या स्त्रियांना गोपिकांना असं म्हणाले, पण तिचा पातिव्रत्य धर्म इतका महत्वाचा ठरला की ज्या निखाऱ्याच्या चुलीमध्ये ते मूल पडलं, तिच्या पातिव्रत्य धर्मामुळे त्या निखाऱ्याची फुलं झाली आणि ते मूल वाचले. एवढी गोष्ट सांगून गर्गाचार्य असं म्हणाले की म्हणून पातिव्रत्य धर्म महत्वाचा आहे, तुम्ही जा परत. हे ऐकल्यानंतर भगवंताच्या पाळण्याजवळ उभे असणाऱ्या गोपिका गर्गाचार्यांच्या जवळ बसल्या आणि गर्गाचार्यांना म्हणाल्या की खरोखरच पातिव्रत्य धर्म महत्वाचा आहे, हे आम्हाला पटलं. पण गर्गाचार्य, तुम्ही जशी एका पतिव्रतेची गोष्ट सांगता तशी आम्हालाही एका पतिव्रतेची गोष्ट येते, आम्ही तुम्हाला सांगू का? म्हणे सांगा. मग त्या गोपिकांनी गर्गाचार्यांना सांगितलं, तुम्ही म्हणता तशीच एक पतिव्रता होती. एके दिवशी तिचा पती कामावरून आला आणि आल्यावर त्या पतीनं सांगितलं की मला अनिश्चित काळापर्यंत परदेशाला कामाकरता जावं लागणार आहे. त्यावेळेला ती पतिव्रता म्हणाली, अहो जर जायचं असेल तर मला बरोबर घेऊन चला, कारण तुमच्या वियोगात मी जगू शकत नाही, मी पतिव्रता आहे. तो म्हणाला, अगं नाही, लांब जायचंय, परदेशात जायचंय, प्रवास कसा आहे माहिती नाही, तू बरोबर आलीस तर सुरक्षिततेचा विचार करावा लागेल. मी काय एकटा पुरुष आहे, झाडाखाली राहील, कुठेही राहील, काही मागून खाईल, पण तू बरोबर आलीस तर मला ते सगळं करता येणार नाही, तेव्हा तू घरी थांब, मी जाऊन येतो. ती म्हणाली, कधी येणार? तो म्हणाला, सांगता येणार नाही. याल का नाही? तो म्हणाला, माहिती नाही. मग ते म्हणाले, असं नाही, एक तर तुम्ही जाऊ नका, नाही तर गेलात तर मला घेऊन चला, मला सोडून तुम्ही गेलात तर मी जगणार नाही. पुष्कळ हो नाही झाल्यानंतर त्या पुरुषाने, त्या पतीनं तिला सांगितलं, तू पतिव्रता आहेस ना? हो आहे. पतिव्रतेचा धर्म पतीच्या आज्ञेचं पालन करणं हा असतो ना, पतीची या मता अनुसरून पतिव्रता आहे ना? आहे. मग माझी तुला आज्ञा आहे की मी येईपर्यंत तू घरी राहा. ती म्हणाली, आता मला काही बोलता येणार नाही, कारण मी पतिव्रता आहे आणि पतीचा शब्द पाळणं माझं कर्तव्य आहे, मला राहावं लागेल, पण माझी एक अट आहे. तो म्हणाला, काय अट आहे? ती म्हणाली, काही नाही, तुम्ही गावाला जाणार तर जा, काम करून जेव्हा यायचे तेव्हा या, पण तुमच्या वियोगात मला जगता यावं म्हणून काहीतरी तुमचं स्मरण मला घेऊन जा. एखादी वस्तू द्या, एखादा कपडा द्या, ज्याच्याकडे बघत हे माझ्या पतीचं आहे, म्हणजे हा माझा पती आहे असं म्हणून मी जगेन. पती म्हणाला, ठीक आहे. त्याने काय केलं? घर सोडण्यापूर्वी आपल्या पतीला मी दिसावा, आपण दिसावं याच्याकरता म्हणून त्या पतिव्रतेच्या जवळ तिथं आपल्याच घरामध्ये एक स्वतःचा चिखलाचा पुतळा तयार केला आणि तिला सांगितलं, हे बघ, हा पुतळा म्हणजे मी आहे असं समजून राहा. तिने सांगितलं, ठीक आहे. तो गावाला निघून गेल्यानंतर हाच आपला पती आहे असं समजून त्या चिखलाच्या पुतळ्याची सर्व सेवा ती पतिव्रता करायला लागली.
एके दिवशी दुपारच्या वेळेला पतिसेवा म्हणून त्या चिखलाच्या पुतळ्याचे पाय दाबत ती पतिव्रता बसली होती. तेवढा तिचा गावाला गेलेला जो पती तो बाहेरून आला आणि त्यांनी दरवाजा वाजवला. वाजवल्यावर हिने आतून विचारलं, कोण आहे? तर तो म्हणाला, अगं मी तुझा पती जो गावाला गेलो होतो तो परत आलोय, दार उघड. इतकी कथा सांगून त्या गोपिका गर्गाचार्यांना असं विचारतात की गर्गाचार्य आता सांगा की या गोपिकेने दार उघडावं की उघडू नये. जर उघडायला गेली तर या पतीचे पाय सोडून जाईल म्हणून पातिव्रत्य धर्मामध्ये अंतराय होईल, आणि जर दार न उघडेल तर खरा पती दाराबाहेर थांबलेला असताना चिखलाच्या पुतळ्याची सेवा करण्यात काय तात्पर्य? मग गर्गाचार्य त्या गोपिकांना असं म्हणाले, अगं तुम्ही किती वेडे आहात. जर खरा पती आलेला असेल तर चिखलाच्या पुतळ्याला घेऊन काय करायचंय? मग गोपिका म्हणाल्या, आमचंही म्हणणं तेच आहे. हा खरा पती अवताराला आलेला असताना घरच्या चिखलाच्या पुतळ्यांकडे आम्हाला का परत पाठवा? आमचा खरा पती हा आहे. आणि म्हणून गोपिका त्या पातिव्रत्य धर्माचा उपदेश ऐकून सुद्धा भगवंताच्या वचनाचा इतका प्रभाव त्यांच्यावर पडला नाही आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इथून जाणार नाही. तुम्ही आम्हाला स्वर्गाची अभिलाषा दाखवता, वैकुंठाची अभिलाषा दाखवता, आमच्या धर्माचा उपदेश करता, पण तुम्ही सांगता. गोपिकांना वाईट वाटलं. वाईट वाटल्यानंतर भगवंताने त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्या संबंधानं खरंच प्रेम दृढ आहे का नाही याची परीक्षा घेतली. गोपिकांच्या अंतःकरणातलं आपलं प्रेम दृढ आहे हे जेव्हा भगवंताला कळालं तेव्हा भगवंताने रास रचला. या रासाचं नृत्य होता होता या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण झाला की आम्ही जगतामध्ये इतक्या भाग्यवान आहोत की जगतामध्ये कोणालाही जो आनंद मिळाला नाही तो आम्हाला मिळतोय. आणि त्या अभिमानाची जाणीव झाल्याबरोबर त्या रासातून भगवान गुप्त झाले. भगवान दिसेनासे झाल्यानंतर गोपिका सैरभैर झाल्या. भगवंता विना जगणं त्यांना अवघड वाटायला लागलं आणि मग ते विरहिणी तिथून निर्माण झाले. वियोगामध्ये खरं प्रेम असतं. भक्तिशास्त्र चिंतन करताना 3 भूमिका सांगतं: पूर्वराग, मिलन आणि विरह. या 3 अवस्था एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. पूर्वरागापेक्षा मिलन श्रेष्ठ आहे आणि मिलनापेक्षा विरह श्रेष्ठ आहे. एका भक्ताचं चिंतन या संबंधामध्ये सांगितलं जातं. एका भक्ताचा विचार सांगितला जातो की त्या भक्ताला असं विचारण्यात आलं की तुम्हाला भगवंताचं मिलन हवंय का भगवंताचा विरह हवाय? तुम्हाला काय हवंय सांगा. असं सांगितल्यानंतर त्या भक्ताने असं सांगितलं की मला जर काही द्यायचं असेल तर मला भगवंताचं मिलन नकोय, मला भगवंताचा विरह हवाय. संगम विरह विकल्पे वरम इह विरहो न संगमस्तस्य. संगम आणि विरह याचा जर विकल्प मला द्याल तर मला विरह हवा आहे, मला त्याचा संग नको. का? त्याचं कारण सांगितलं, संगे भवति स एकः त्रिभुवन अपि तन्मयम विरहे. कारण त्याने असं सांगितलं की संग झाला, मिलन झालं तर जिथे मिलन झालं, ज्याच्याशी मिलन झालं तो एकटाच दिसतो, पण ज्याचा विरह निर्माण झाला तो त्रिभुवनामध्ये सगळीकडे दिसायला लागतो. म्हणून संगमापेक्षा विरह चांगला. विरहाची भूमिका सर्वश्रेष्ठ आहे. मिलनापेक्षा विरह श्रेष्ठ. या विरहामध्ये 3 प्रकार असतात. एक वर्तमान विरह, एक भावी विरह आणि एक भूत विरह. याच्यामध्ये वर्तमान विरहापेक्षा भावी विरह सहन करायला अवघड असतो आणि भावी विरहापेक्षा सुद्धा भूत विरह सहन करायला अवघड असतो. या भूत विरहाची 10 लक्षणं भक्तिशास्त्राने सांगितली आहेत. चिंतात्र जागरोद्वेगौ तानवम मलिनांगता प्रलापो व्याधी उन्मादः मोह मृत्युर्दशादश. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये भगवान गुप्त झाल्यानंतर मरणाची भूमिका. भक्त भगवंताच्या विरहात मरत नाही, पण मरण सदृश्य अवस्था त्याला प्राप्त होते.
गोपिकांना तसं झालं आणि त्या अत्यंतिक विरहातून गोपिका भगवंताला आळवायला लागला. त्याला गोपी गीत असं म्हटलं जातं. जयतितेदिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शिश्वदत्रयी दयित दृश्यतां दीक्षुतावका स्वैधृता स्वस्त्वान्विचिन्वते शरदुदासे साधुजात, सगळं गोपीगीत. या गोपीगीतामध्ये करुण भाव निर्माण झाला. इतकं कारुण्य गोपिकांनी निर्माण केलं की भगवंताच्या संबंधानं गोपिकांच्या अंतःकरणातला भावोद्रेक काय आहे हे जगालाच परमात्म्यालाही कळालं. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणतात. उज्ज्वल नीलमणींनी चिंतन करताना सांगितलं, प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैः. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणतात आणि प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेलाही भावच म्हणतात. मग या दोन अवस्थांमध्ये फरक काय? फरक इतका की प्रेमाची जी पहिली अवस्था भाव आहे, तो भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्याच्यावरच परिणाम करत असेल तर ती प्रेमाची पहिली अवस्था आहे. पण भाव अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर तो ज्याच्या संबंधाने निर्माण करतो त्याच्यावर परिणाम करत असेल तर ती प्रेमाची शेवटची अवस्था आहे. तिलाही भाव असं म्हणतात. भगवंताच्या संबंधानं भाव निर्माण झाल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आलं तर ती प्रेमाची पहिली अवस्था आहे. पण माझं भजन ऐकून पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं तर ती प्रेमाची शेवटची अवस्था आहे. तोही भाव आहे. गोपीगीतामधून भगवंताच्या संबंधानं असा भाव निर्माण झाला की भगवंताला राहावलं नाही. गोपिका त्या वृंदावनामध्ये फिरत गोपीगीतामधून भगवंताला आळवत होत्या आणि या गोपीगीतातून आळवला गेलेला परमात्मा त्याला हे कळलं की यांच्या अंतःकरणातला भाव ही सर्वोच्च भूमिका आहे. परमात्मा त्या गोपीगीतानंतर त्या गोपिकांमध्ये प्रकट झाला. तासाम आविर्भूत शौणी स्वयमान मुखांबुजः पीतांबरधरस्त्रग्वी साक्षान् मन्मथा इति गोप्य प्रगायन्तः प्रलपन्त्यश्च चित्रधा मृदु सुस्वरं राजन् कृष्णदर्शन लालसा तासाम आविर्भूत शौणी. त्यांच्यामध्ये भगवान प्रकट झाले. मन्मथ असणारे भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोपिकांमध्ये प्रकट झाले तेव्हा गोपिकांच्या अंतःकरणातल्या अभिमानाचा पूर्ण निराश होऊन गोपिकांचं अंतःकरण भगवन्मय झालं होतं आणि त्यानंतर भगवंतांनी पुन्हा रास केला. त्या रासामध्ये गोपिकांच्या अंतःकरणामध्ये असणारी भगवंताबद्दलची कांतासक्ती ही इतकी उत्कर्षाला पोचली होती की त्या प्रत्येक गोपिकेला भगवान फक्त माझे आणि माझेच आहेत असंच वाटायला लागलं. आणि हा भावाचा परमोत्कर्ष ज्या लीलेमध्ये प्रकट झाला त्याला रास क्रीडा असं म्हटलं जातं. हे साधारण रास क्रीडेचा हा एक आपल्याला अनुबंध काय आहे तेवढा मी आपल्याला सांगितला. याच्यावरून आपण सामान्यत्वानं रासक्रीडेचा विचार करू शकतो. जर आपण भागवत उघडून टीका उघडून त्याच्या अंतरंगात जाऊन त्याच्या सूक्ष्मतेचं ग्रहण करू शकलो तर आपल्यासारखा आनंदी या जगतामध्ये दुसरा कोणी नसेल. तसा तो आनंद आपल्याला मिळावा याकरता मीही देवाच्या चरणी गोपिकांच्या चरणी प्रार्थना करतो की तशा आनंदाची अनुभूती तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावी. 3 दिवसापासून आपण या रासक्रीडेचा सामान्यत्वानं विचार करतो आहोत. म्हणून मी म्हटलं की मी सगळी रासक्रीडा सांगू शकत नाही. फक्त त्याचा एक काय विचार आहे, एक भूमिका काय आहे एवढं मी जरी आपल्याला सांगू शकलो, एक बाह्यरूप त्याचं काय आहे एवढं जरी आपल्याला बोलू शकलो तरी पुष्कळ होईल. या दृष्टीनं थोडीशी भूमिका ही त्या संबंधामध्ये मी आपल्याला सांगितली. 3 दिवसापासून आपण याचा विचार करत होतो. आज केवळ नाईलाज म्हणून आपल्याला थांबावं लागणार आहे कारण 3च दिवसाची प्रवचनमाला होती. ती जर 2 महिन्याची असती तर मी निवांत बोललो असतो. पण एवढी असती तर तुम्ही इतक्या संख्येने आला असता का हाही एक प्रश्नच आहे. परंतु 3 दिवस थोडं असावं पण बरं असावं. थोडे परी निरे असं जे तुकोबारा बोलतात त्या पद्धतीनं थोडं असावं बरं असावं अशा अर्थाने आपण या विषयाचा विचार करू शकलो. विषयाचा अंतरंग मी उलगडू शकलो नाही हा माझ्या बुद्धीचा दोष आहे. हा माझ्या मर्यादेचा तो परिणाम आहे. वैचारिक मर्यादेचा भावमर्यादेचा तो परिणाम आहे.
याच्याने आपलं समाधान होईल याची शाश्वती मी स्वतःलाही देऊ शकत नाही, तुमच्यासमोरही ती अभिव्यक्त करू शकत नाही. तथापि आपण मात्र भगवंताच्या या चरणकमलाकडे प्रवृत्त व्हावं, गोपीभाव अंतःकरणामध्ये धारण करावा आणि भगवंताचं नित्य चिंतन करत आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घ्यावी, एवढी प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या चरणी करण्यावाचून माझ्या हातामध्ये आता तरी दुसरं काही नाही आहे. आणि म्हणून आपल्यालाही मी प्रार्थना करतो. 3 दिवसापासून आपण हे प्रवचन करतो, ही मालिका करतो. याकरता सद्गुरू सेवा समिती लातूर यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. अर्थातच दिवाण परिवारालाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांच्या परिश्रमातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या संकल्पनेतून ही प्रवचन मला सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मी परिवारातलाच आहे, सद्गुरू सेवा समिती माझीच आहे, दिवाण परिवार माझाच आहे, याच्याबद्दल वादच नाही. पण आता मी एक वक्ता म्हणून जर श्रोता आणि वक्ता या ऋणानुबंधातून बोलत असेल तर मी एवढं निश्चित म्हणू शकतो की तुमच्या सर्वांच्या वतीनं मी दिवाण परिवारांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी या प्रवचन मालेचं नियोजन केलं, मला हा सुंदर विषय चिंतनाकरता दिला. त्याच्याकरता आपल्या सर्वांच्या वतीनं परिवाराचं मी ऋण व्यक्त करतो. आणि दिवाण परिवाराचा मी एक घटक असल्यामुळे दिवाण परिवाराकडून आपल्या सर्व श्रोत्यांच्या संबंधानं मी एक ऋण व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम होईल न होईल, कसा होईल ही भीती पहिल्यापासून होती, पण लातूरकर कधी आत्तापर्यंत तरी लातूरकरांनी मला कधी नाराज केलं नाही आणि याच्या पुढे करणार नाहीत असं आता बोलून तरी ठेवतो. त्यामुळे पुढेही आपल्याला अनेक वेळेला आपल्या समोर येण्याचा प्रसंग मला येतो. त्या वेळेला आपण उपस्थित राहता. आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. वास्तविक विषय खूप संवेदनशील आहे, खूप नाजूक आहे, तरीही खूप गंभीर आहे. ज्ञानाच्या भूमिका जेवढ्या गंभीर असतात ना, प्रेमाच्या भूमिका तेवढ्याच किंबहुना काकण जास्तच गंभीर असतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्ञान म्हणलं की वृक्षता येते, गांभीर्य वाटतं असं नाही. प्रेमामध्ये तेवढंच गांभीर्य असतं आणि ते गांभीर्य प्रेमातलं दिसायचं असेल तर गोपिकांचं प्रेम, गोपाळांचं प्रेम बघितलं पाहिजे, संतांचं भगवंतावरचं प्रेम बघितलं पाहिजे. तर प्रेमातलंही गांभीर्य, नाजूकपणातलंही गांभीर्य काय असू शकतं हे आपल्याला लक्षात घेता येतं. त्या दृष्टीनं हा विषय मला दिला गेला. यथाशक्ती मी त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोतेनी वेण, असं खरंच आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून ज्ञानोबारायांनी श्रोत्यांच्या संबंधानं ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या जगतामध्ये कोणत्याही वक्त्याकरता आदर्शभूत भावना आहे, आदर्शभूत आहे. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी, हे ज्ञानोबारायांसारख्या वक्त्याने आपल्या श्रोत्यांकडे बघत बोलावं. याच्यासारखा दुसरा आदर्श या जगताच्या पाठीवर वक्ता श्रोता संबंधाच्या ह्याच्या श्रेयाकरता दुसरा असेल असं वाटत नाही. म्हणून तीच भूमिका घेऊन मी आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल पुनश्च धन्यवाद देतो. वास्तविक हा विषय गंभीर आहे, मगाशी बोलल्याप्रमाणे सर्वांनाच आवडेल असा नाही, पण तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येनं आला आणि ज्या रासक्रीडेच्या ऐकण्याच्या अपेक्षेनं आपण आला, कदाचित ती रासक्रीडा मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो नसेल. कारण मी कथानकाच्या संबंधानं फार कमी बोललोय, त्याच्या भावभूमिकेच्या संबंधानं जास्त बोललोय. त्यामुळे त्याबद्दलही आपली मी अंतःकरणपूर्वक क्षमा मागतो. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद, पुनश्च धन्यवाद. खरं तर ही वेळ तशी सगळ्यांच्या सोयीची वेळ नाही आहे. मी अनेक वेळेला सांगतो, सगळ्या महत्त्वाच्या सिरियल सोडून केवळ रासक्रीडा ऐकायला येणारा श्रोता जर कुठं मिळत असेल तर वक्त्यांनी का स्वतःला धन्य म्हणू नये मला सांगा बघा. इतक्या चांगल्या सिरियल्स असतात, इतकं चांगलं चाललेलं असतं, त्याच्यात रोज नवीन नवीन वाढ होत राहते, रोज आपल्याला काहीतरी नवीन कळत राहतं. आपण त्या सिरियल्सनी ज्ञान संपन्न होतो, सिरियल पाहता पाहता संत पदवीला प्राप्त होतो. त्यांनी असं करू नये, यांनी असं वागलं पाहिजे असा अतिशय रुजू आणि सद्भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. ही सगळी सात्विकता बाजूला ठेवून आपण माझ्यासारख्यांनी सांगितलेली रासक्रीडा ऐकायला येतात. आपल्या सर्वांच्या चरणी वारंवार मी नतमस्तक आहे. आपलं असंच प्रेम माझ्यावरती राहावं अशी सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. श्रोत्यांमध्ये अनेक मोठी मंडळी आहेत, आपल्या सर्वांच्या चरणी पुनश्च नतमस्तक होतो आणि माझा लांबलेला वाक्विस्तार मी इथं सीमित करतो. कुंडली गौरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
काला विधान